सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी मावळ तालुक्याचे सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार आदरणीय बापूसाहेब अण्णा भेगडे यांच्या वतीने सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने निमंत्रित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधू भगिनींचं या ठिकाणी मनपूर्वक असं मनसे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। वास्तविकरित्या आजची ही पत्रकार परिषद ही सर्वपक्षीय पत्रकार परिषद बोलवण्यामागचं या ठिकाणी कारण कालच आपल्याला सन्माननीय या तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून झालेल्या एक अनोन रेकॉर्डिंगच्या संदर्भात जो धमकीचा असा एक फोन आपल्या सर्व पत्रकार परिषदेत त्यांनी त्या ठिकाणी दाखवला त्याचा खुलासा करण्यासाठी खरं तर आम्ही या ठिकाणी सर्वपक्षीय तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा सातकर, काँग्रेसचे या ठिकाणी ज्येष्ठ नेते आदरणीय रामदास आप्पा काकडे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, त्याचप्रमाणे शरद पवार चंद्र गट तालुका अध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ पडवळ, बाबुराव आप्पा वायकर असतील, आशिषजी या ठिकाणी ठोंबरेत, असे सर्व पक्षीय या ठिकाणी तालुका अध्यक्ष आणि पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना या ठिकाणी कालच्या तो जो रेकॉर्डिंग या ठिकाणी दाखवण्यात आला किंवा त्यामध्ये संबंधित बापूसाहेब भेगडे यांच्या सोबत असणारे गावगुंड अशा पद्धतीचा जो शब्दप्रयोग सन्माननीय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी केला त्याचं स्पष्टीकरण खऱ्या अर्थाने या ठिकाणी द्यायला निश्चितपणे आम्ही या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहोत। गावगुंड हा शब्द खरं तर सन्माननीय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी जो वापरला तो अतिशय चुकीच्या पद्धतीने तो वापरण्यात आलेला आहे। वास्तविकरित्या सर्व आम्ही या तालुक्याचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी या ठिकाणी बापूसाहेब भेगडे यांच्या सोबत या निवडणुकीमध्ये एक परिवर्तनाची लाट असताना आम्ही त्यांच्या सोबत आलेलो आहे। बापूसाहेब भेगडे या तालुक्यामध्ये एक तालुक्याची संस्कृती जपण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवार म्हणून या ठिकाणी करणार आहेत। अशा ठिकाणी बापूसाहेब भेगडेंना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीने जाहीर असा पाठिंबा परवा दिवशीच्या त्या ठिकाणच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या त्या ठिकाणी दिलेला आहे आणि अजून अधिकृत पाठिंबा सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे येणाऱ्या काळामध्ये बापूसाहेब भेगडेंना त्या ठिकाणी देतीलच। पण या आरोपाचं खंडन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। पुढील या ठिकाणी जी काय भूमिका आहे ते या ठिकाणी व्यक्त करतील। तुम्ही त्यांच्या आरोपाचा निषेध करता का? निश्चितपणे हा आरोप करत असताना मला वाटतं बापूसाहेब भेगडे यांच्या सोबत नक्की कोण गावगुंडे किंवा आज ज्या पद्धतीने आम्ही सर्वपक्षीय बापूसाहेब भेगडे यांच्या सोबत गेलोय याचा अर्थ आम्ही या ठिकाणी गावगुंड आहे का असा आम्हाला निश्चितपणे हा प्रश्न आमदार साहेबांना या ठिकाणावरून विचारायचा आहे। बाकीचं येणाऱ्या काळामध्ये कळेलच। आज या ठिकाणी आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात पत्रकार परिषद होत आहे आणि या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते माननीय चंद्रकांतजी सातकर, आदरणीय बबनरावजी भेगडे साहेब, गणेश भेगडे, रवींद्र भेगडे, बाबुराव वायकर, दत्तात्रय गुंड, आशिष ठोंबरे, दत्तात्रय पडवळ, रमेश माणसकर, बाळासाहेब गुटकुले, दत्तात्रय माळी, बाबूलाल गराडे, संतोष कुंभार, अन्य अनेक कार्यकर्ते नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर पत्रकार बंधूंनो, मावळामध्ये पूर्वी देवदिवाळी साजरी व्हायची। आता देवदिवाळी नवीन पिढीला पैलवान आणि भाऊ माहीत नसेल, पण आदरणीय भेगडे साहेब असतील, बापणासाहेब असतील, गाडे पाटील असतील,
ढोरेताई असतील, दिगंबर शेठ बेगडे असतील, बाळा बेगडे असतील, ह्या सगळ्यांनी मावळामध्ये जी कामं केली, मावळामध्ये जे उद्योगधंदे आणले आणि त्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून दिवाळी ही भात काढणी झाल्यानंतर, कडधान्य काढल्यानंतर शेतकऱ्याच्या घरी पैसे आल्यानंतर साजरी होती. पण आता ही मुख्य दिवाळी साजरी व्हायला गेली, त्याला ही आपली मंडळी फार काळजी करेल. आणि ह्या दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मी. ही दीपावली आपल्याला सुखाची, समृद्धीची, आनंदाची, भरभरीची, शांततेची, आरोग्यदायी जावो आणि होणारी निवडणूक पण शांततेची जावो. आजची पत्रकार परिषद खऱ्या अर्थानं जनतेचे उमेदवार आपण असं म्हटलं तरी चालेल, कारण ज्यावेळेस आपण उमेदवारी अर्ज भरत होतो त्या उमेदवारी अर्ज भरताना जो मोठ्या प्रमाणावरती महिला, माता भगिनी, बंधू भगिनी, सगळी तरुण या ठिकाणी आदरणीय बापूसाहेब बेगडे यांचा अर्ज भरण्यासाठी जी गर्दी झाली होती, किमान 1,00,000 लोकांपेक्षा जास्त गर्दी झाली होती. त्यामुळे त्यांना अपक्ष उमेदवार असं म्हणण्यापेक्षा मी जनतेचा उमेदवार असे त्यांना म्हणेन. आणि हे जनतेचे उमेदवार हे काय करणार आहेत? आम्ही जी इथं बसलेली मंडळी आहे ही समाजकारणातली मंडळी आहे, राजकारणातली मंडळी फार म्हणजे कमी राजकारण करणारी आहे, विविध विकास करणारी आम्ही मंडळी आहे. तर बापूसाहेब बेगडेंच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत? आदरणीय सतकर साहेब असतील, आदरणीय बबनभाऊ बेगडे असतील आणि बाकी सगळी मंडळी असतील. आज बापूसाहेबांबरोबर आदरणीय कृष्णरावजी बेगडे, मदनशेठ बापना, बाळा बेगडे, गणेश बेगडे आणि सगळी मंडळी या ठिकाणी बापूसाहेब बेगडेंबरोबर आहात. ह्या सगळ्या मंडळींनी समाजामध्ये केलेली कामं त्यावेळेस दाखवून दिलेली आहेत. आणि ही सगळी मंडळी पाठीमागं जात असताना बापूसाहेबांकडं ज्या वेळेस उमेदवारी कोण निवडावा याची साधक बाधक सगळी चर्चा आम्ही सगळ्या मंडळींनी यावेळेस वारंवार केली आणि करत असताना त्यामध्ये संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नामनवले आदरणीय कृष्णरावजी बेगडे साहेब, आदरणीय मदनशेठ बापना, आदरणीय बाळा बेगडे, आदरणीय बबनराव बेगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतजी सतकर, बाकी सगळी मंडळी इथं बसलेली. ह्या सगळ्या मंडळींनी विचारविनिमय करून मावळाला पुढं नेण्याचं काम कोण करेल? जे या पंचवार्षिकमध्ये मावळाचा विकास थांबला आहे, मावळामध्ये एक वेगळी संस्कृती निर्माण झाली, खऱ्या मावळाच्या संस्कृतीकडे नेण्याचं काम कोण करेल हा विचार करून सगळ्यांनी जनतेचे सेवक आणि जनतेचा उमेदवार कोण असेल, जनतेचा आमदार कोण असावा अशी सगळी साधक बाधक चर्चा करून मग त्यावेळेस अगदी माझंही नाव होतं, रवी अप्पाचं नाव होतं, बाळा बेगडेंचं नाव होतं, बाकी अनेक नावं होती. हे सगळी चर्चा करून आम्ही सगळ्यांनी मिळून आदरणीय बापूसाहेब बेगडे यांचा उमेदवारी अर्ज आपण दाखल केला आणि जनतेचा तो महालोट पाहिला. माझ्यामध्ये 1952 पासून आत्तापर्यंत उमेदवारी अर्ज भरताना सगळ्यात जास्त संख्या कालचा अर्ज भरताना होता. अशा ज्येष्ठांनी सगळ्यांनी सांगितलं खऱ्या अर्थानं एका अर्थानं ही निवडणूक जिंकण्यासाठी जी पहिली नांदी असते ती नांदी झालेली आहे. आणि बापूसाहेबांची उमेदवारी आम्ही का निवडली? मावळ तालुका हा पुणे आणि मुंबईला जवळ आहे, JNPT आपल्यापासून जवळ आहे, पनवेल जवळ आहे आपल्यापासून, दोन्हीही विमानतळ आपल्यापासून जवळ आहे, IT पार्क आपल्यापासून जवळ आहे, पुणे मुंबईच्या दरम्यान आपण बसलो आहे, अनेक बहुसंख्य शिक्षण संस्था आपल्याकडे आहे. आज सकाळीच काही उद्योजक दिवाळीच्या निमित्ताने भेटायला आले होते. त्या सगळ्यांनी सांगितलं की इथलं जे मनुष्यबळ आहे हे मनुष्यबळ जगामधलं सगळ्यात चांगलं मनुष्यबळ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि हे सगळं करत असताना आपला जो शेतकरी आहे, आपला इथला जो तरुण आहे, त्या तरुणाच्या हाताला उद्योग करण्याचं काम देण्यासाठी एक सक्षम नेतृत्व असलं पाहिजे. आज उद्योग करण्यासाठी ज्या ज्या व्यवस्था ह्या ठिकाणी पाहिजेत त्या व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी बापूसाहेब बेगडेंसारखाच माणूस पाहिजे आणि त्याला मार्गदर्शन करणारी बाकी सगळी मंडळी पाहिजे. आज तळेगाव चाकण रस्ता हा चाकण रस्ता न झाल्यामुळं चाकणमधल्या 60 कंपन्या निघून गेले. हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सांगितले. हे रस्ते करण्याचं काम हे बापूसाहेबांसारखं नेतृत्व असेल हे सक्षमपणे करेल. ह्याचबरोबर आज मावळ तालुका हा भात शेती असेल, ऊस शेती असेल, बाकी शेती असेल, हे शेतीमध्ये खूप आघाडीवरचा तालुका आहे. आज कुंडमाळा असेल, बाकी असेल किंवा उस्कांचा पट्टा असेल, पलीकडचा मावळ असेल, पवन मावळ असेल, या ठिकाणी काळीभोर शेती आहे. ह्या काळ्याभोर शेतीच्या माध्यमातून आपण पिकं चांगल्या पद्धतीने घेऊ शकू. आणि बापूसाहेबांनी ह्या निमित्तानं दाखवून दिले संत तुकाराम सहकारी साखर कारखाना हा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवून दिला आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला अतिशय चांगला भाव त्यांनी मिळवून दिला आहे. मग आपलं शेती क्षेत्र वाढलं पाहिजे, आपल्या हाताला कामाला शेती क्षेत्र वाढलं तर
तर दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होतं. बाकी उद्योग खूप होतात. शेतकऱ्यांच्या हातामध्ये, रोजंदाराच्या हातामध्ये 4 पैसे जातात आणि हे शेती क्षेत्र वाढवण्यासाठी त्याला पाण्याची पाईपलाईन आहे, बाकी आहे, पाण्याच्या परवानग्या आहे, 24 तास वीज आहे, हे सगळं काम करावं लागणार आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये काम कमी झाले, एकही पाईपलाईनचं काम झालं नाही, कुठल्या शेतीविषयी पूरक उद्योग झाले नाही. इथं शेतीपूरक उद्योग, प्रक्रिया उद्योगसुद्धा आणायला लागतील. आपल्याकडं जी फुलशेती आहे, ही फुलं ज्या ठिकाणी उत्पादन होतात त्यांना चालना द्यायला लागेल आणि प्रक्रियापूरक उद्योग जर शेतीला भेटला तर शेती नव्याने फार पुढं जाईल. आणि बापूसाहेबांनी सिद्ध करून दाखवलं आहे की संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आज 25,000 लोकांना उद्योग मिळाला जातो. मग शेती असेल, वाहतूक असेल, तिथला कामगार असेल, तिकडचं बैलगाडीमध्ये ऊस वाहणार असेल, ह्या माध्यमातून 25,000 लोकांना उद्योग मिळतो. हे त्यांनी एका अर्थानं प्रूव्ह करून दाखवलं आहे. त्यामुळं बापूसाहेबांची उमेदवारी शेतीसाठी पण आम्ही दिलेली आहे. आज पर्यटन पाहिलं, ज्या ज्या वेळेस जगाच्या पाठीवर जातो त्या त्यावेळेस मावळची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, कोकणाची आणि मावळची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आज लोणावळ्यासारखा समृद्ध भाग आपल्याकडे आहे, पवनासारखा समृद्ध भाग आपल्याकडे आहे, आज खांडी कुसूर हा सगळा भाग आपल्याकडे आहे. आज संत तुकाराम महाराजांचं मंदिर आणि जे भंडारा डोंगर आहे तिथं गाथा लिहिली गेली ते आपल्याकडे आहे. आज समृद्ध लोहगड, विसापूर सारखे किल्ले आपल्याकडे, जे बौद्धकालीन लेणी आहे की जगाच्या पाठीवरती त्या लेण्या अतिशय कमी प्रमाणात आहेत, त्या लेण्या आपल्याकडे, पांडवकालीन लेण्या आपल्याकडे. एवढा पर्यटनाचा समृद्ध वारसा असल्यानंतर पर्यटनाला खूप चांगली धोरणं आपल्याला आखायला लागतील. परंतु ही धोरणं मागच्या पंचवार्षिकमध्ये आखली गेली नाही. आज IT मधला तरुण आपल्या शेजारच्या भागामध्ये, हवेलीमध्ये, रावेर, पुनवळे, पुणे, पिंपरी चिंचवड या भागामध्ये प्रचंड प्रमाणात जातो. आज मुंबई आणि आपलं अंतर लोणावळ्याचं हे 2 तासाचं अंतर झाले. ह्या सगळ्यांना पर्यटनातनं जर आपण व्यवसाय मिळवून दिला, सगळ्यांना आपण एक सोयी करून दिल्या, तर किमान मावळातला 30% रोजंदार आणि मावळातला जो GDP आहे तो 30% ह्या पर्यटनाच्या जीवावर चालेल. ती धोरणं आखली पाहिजेत. त्यांना एक आपण धोरणं आखून त्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. बापूसाहेबांकडे ही ऐकण्याची क्षमता आहे. आम्ही सगळ्यांनी ही त्यांच्याकडनं कबूल करून घेतले, बोलून घेतले. 10 वेळा त्यांना विचारले की तुम्ही काय करणार आहे, तुम्ही सांगा. तर त्यांनी जी उत्तरं दिली ती अतिशय चांगली उत्तरं आहे. म्हटलं बापूसाहेब, हे सगळं करताना तुम्हाला सगळं सोडून मावळ हेच तुमचं कुटुंब, हे तुम्हाला करायला लागेल. हे पर्यटनाच्या माध्यमातून परत एकदा तर पर्यटनाकडे येतोय की किमान 30% आपल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. आज जगाच्या पाठीवरती पर्यटन खूप चांगलं जाते. आपल्याला निसर्गाने भरभरून दिलं आहे, इतकं दिलं आहे आणि त्याचा उपयोग आत्ता मात्र करून घेतला गेला नाही. कायम सत्तेत असताना आपले आमदार तिकडं पवारसाहेबांकडे होते, नंतर इकडं आले, दोन्ही तिन्हीकडं आले, पण त्याचा उपयोग ह्यासाठी मी टीका करण्यासाठी, त्यांच्यावर टीका अजिबात करणार नाही. माझा टीका करणं हा धर्म नाही. कालचं भाषण हे माझं उत्स्फूर्त भाषण होतं, ते आतनं आलेलं भाषण होतं. ते खरं तर वास्तविक मी फार असं कधी बोलत नाही, पण आतनं आल्यानंतर ते थांबवलंही नाही पाहिजे. ते आतनं आलेलं भाषण होतं आणि खरं होतं, काही त्याच्यात चुकीचं नव्हतं. पर्यटनासारखा उद्योग आपल्याला करायला लागेल. आरोग्याला आज दुबईवरनं, इकडनं तिकडनं माणसं मावळामध्ये येत आहेत. तळेगाव जनरल हॉस्पिटल हे फक्त ह्यासाठी होतं की हवेनी इथला TBचा रोग बरा व्हायचा. TBवरती त्या काळी फार औषधं नव्हती. तर तळेगाव जनरल हॉस्पिटल, जिथे महात्मा गांधीसुद्धा राहिले होते, त्यांची कुटी अजून तिथे आहे. हवेच्या माध्यमातून फक्त इथले आजार बरे होतात. एवढी मावळातली हवा, मावळातली माती ही चांगली आहे, मावळातलं पाणी एवढं चांगलं आहे. मग त्या ठिकाणी आरोग्यासारख्या काही कंपन्या आपल्याला आणता येतील, आरोग्यासारखे काही केंद्र आपल्याला उघडता येतील, त्या माध्यमातून अनेक रोजंदारी निर्माण होतील. ह्या बाबतीत आरोग्य हा मोठा व्यवसाय ह्या भागामध्ये होऊ शकतो. चौथा, मावळ हा शैक्षणिक हब झाला आहे. आज MIT इथे, इंद्रायणी इथे, आज नवल्यांचं सिंहगड इथे, इंदिरा इन्स्टिट्यूट इथे, DY पाटील इथे, VIT इथे, अशा अनेक मान्यवर संस्था आज मावळामध्ये हजारो तरुणांना आज या ठिकाणी तरुणांना शिक्षण देत आहे. आणि ह्या शैक्षणिक वातावरण निर्माण करताना कुठंही त्यांना अडवण्याचं काम आपण करू नये. कारण इथला झालेला तरुण, शिक्षित झालेला तरुण हाच खऱ्या अर्थानं भारताला पुढे नेणार आहे. हे सगळं असताना आणखी एक आवर्जून एक गोष्ट फार महत्त्वाची, ज्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी उद्योगधंदे वाढले जातात त्यावेळेस गुन्हेगारीसुद्धा वाढली जाते.
त्यावेळेस महिला ह्या सुरक्षित राहणे अतिशय गरजेचं आहे. माझ्या मते त्या ठिकाणी सातकर पैलवान बसलेत, बबन भाऊ बसलेत, बाकी सगळी मंडळी बसलेत. ह्या मंडळींनी मावळातलं वातावरण महिलांच्या बाबतीतलं खूप चांगलं ठेवलं आहे. आणि त्याच्यानंतरचं जे वातावरण ठेवलं आहे आदरणीय बापूसाहेब भेगडेंनी महिलांच्या बाबतीमध्ये कुठल्याही महिलेला ज्या ज्या वेळेस अडचण येईल त्यावेळेस बापूसाहेब पळत गेलेत, त्यांचे सहकारी पळत गेलेत. आणि त्यामुळं तळेगावमध्ये पाहिलं असेल तुम्ही आजूबाजूला असेल महिलांच्या बाबतीमधले गुन्हे अतिशय कमी आहे. आज या माता भगिनी असतील, बाकी आपण सगळं पाहतोय. आज मध्यंतरीच्या कालावधीत पुण्यामध्ये झालेल्या घटना पाहिल्यात, बाकीच्या झालेल्या घटना पाहिल्यात. ह्या सगळ्या घटना पाहण्याकरता आपल्या सगळ्या माता भगिनींना, आपल्या मुलाबाळांना एक चांगला मामा, चांगला भाऊ जो दमदार असेल, ज्याच्या आवाजामध्ये ताकद असेल, जो खोटं बोलणार नाही, जो चमकेगिरी करणार नाही, असा एखादा भाऊ खूप गरजेचा आहे. आणि तो बापूसाहेबांच्या निमित्तानं आपल्याला तो भाऊ आपल्याला भेटेल हाही विचार आम्ही सगळ्यांनी केला आहे. त्याबरोबर आणखी एक तुम्हाला जरूर सांगतो, मावळ तालुका म्हणजे कुटुंब होतं. हे कुटुंब कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता जरी असेल, आज निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या पक्षाच्या गळ्यात हात घालून चालत असायचा. हे ज्यावेळेस माणसातली तुम्ही समाज व्यवस्था जेव्हा टिकवता, प्रेम जेव्हा टिकवता, मनोभेद कधीही झाला जात नाही. निवडणूक संपली, बाकी सगळं संपलं. हे आजपर्यंत आदरणीय कृष्णराव भेगडे असतील, आदरणीय केशवराव वाडेकर असतील, आदरणीय नथुभाऊ भेगडे असतील, बाकी सगळ्या मंडळींनी टिकवलं आहे. कारण लोणावळा, खंडाळा ते देवळपर्यंत, देहूपर्यंत सगळ्या सीमा ह्या कुटुंब व्यवस्थेमध्ये बांधून घेतल्या होत्या. एकच उदाहरण त्या बाबतीत तुम्हाला देतो. तुम्ही राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल. अटल बिहारींना दुर्धर आजार होता, त्यांना ऑपरेशन करणे शक्य नव्हतं. स्वर्गीय राजीव गांधींनी स्वर्गीय अटल बिहारींचं नाव त्या बाहेर जाणाऱ्या कमिटीमध्ये टाकलं आणि अटल बिहारींना ते ऑपरेशन सक्सेस करता आलं. अटल बिहारींनी राजीव गांधींना पत्र पाठवलं आहे, तुमच्यामुळं माझा जीव वाचला. हे उदाहरण मावळात सुद्धा आहे. ज्यावेळेस कृष्णरावजी भेगडे साहेब निवडणुकीला उभे होते, स्वर्गीय केशवराव वाडेकर आणि भेगडे साहेब एकमेकाचे कट्टर विरोधक. आणि दुसऱ्या दिवशी वाडेकर साहेबांना अटॅक आला. भेगडे साहेबांनी चेक पुस्तक गाडीत ठेवलं. भेगडे साहेब निवडणुकीत पराभूत झालेला दुसऱ्या दिवसाची गोष्ट मी सांगतो. आणि वाडेकरांना म्हणले, वाडेकर गाडीत बसा. वाडेकर साहेब म्हणले, साहेब माझ्याकडे पैसे नाही, मी चेक पुस्तक आणलेलं आहे. ही मावळाची परंपरा आहे. ही परंपरा गेल्या पंचवार्षिकमध्ये मोडून पडली आणि ही परंपरा परत आपल्याला निर्माण करणं गरजेचं आहे. ह्यासाठी आम्ही बापूसाहेबांचं नाव ह्या जनतेचा आमदार ह्यासाठी आम्ही सगळ्यांनी निवडलं. त्या ठिकाणी रवी आप्पा पण रेसमध्ये होते, त्यांनी चांगला तयारी केली होती. तर आम्ही सगळ्यांनी मिळून रवी आप्पांना ज्यावेळी सांगितलं, रवी आप्पा आपल्याला मावळ जगाच्या पाठीवर न्यायचं आहे. आज जर तुम्ही अहवाल वाचला असेल तर जगामध्ये 3ऱ्या नंबरला मावळाचं नाव जातं आहे की जिथे गुंतवणूक करणं सगळ्यात चांगलं आहे. ती आपल्याला व्यवस्थितपणे टिकवणं गरजेचं आहे. ह्या 5 वर्षामध्ये ते मागं पडलं होतं आणि हे मागं पडलेलं मावळ आपल्याला परत न्यायचं आहे. आज तुम्हाला असं वाटत नाही का पत्रकारांना, चंद्रकांत सातकर या ठिकाणी, आदरणीय बबन भाऊ या ठिकाणी, बाकी मंडळी या ठिकाणी सगळी, दत्ता या ठिकाणी, वायकरप्पा या ठिकाणी, बाकी सगळी मंडळी, वाळूंज या ठिकाणी, बाकी माझ्या मागे बसलेली सगळी मंडळी, ह्या सगळ्या मंडळींनी मागच्या वेळेस सगळ्यांनी एकत्र येऊन प्रचार करून सुनील शेळके यांना आमदार केलं. स्वर्गीय किशोर आवारे त्याच्यामध्ये. हे आमदार करताना भरभरून त्यांना मतं दिली गेली. ही मतं दिल्यानंतर एक 2-4 वर्षामध्ये असा काय प्रकार झाला, बबन भाऊंकडे मी शिकायला होतो, क्लासला त्यांचा स्वभाव मला खूप माहिती आहे. पैलवान अनेक वेळा पंच म्हणून असायचे, बाकी मंडळी पाहतोय. असा काय प्रकार झाला की ही सगळी मंडळी या आमदारांपासून दूर झाली. का दूर झाली याचाही विचार करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आपण आत्मचिंतन करायला पाहिजे की आपलं स्वतःचं, की एवढी महत्त्वाची माणसं की ज्याच्या अंगावरती कुठलंही कोणी गेलं तर तिथे सगळं प्रश्न सुटले जातात. भेगडे साहेब असतील, आपण एवढे मोठे झालो का? आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर देशामध्ये पवार साहेबांचा नंबर लागतो, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा नंबर लागतो. आज शरदचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्राकरता आणि देशाकरता खूप काम केले. त्यांना उलटं बोलण्या एवढं आमदार साहेब आपण मोठे झालोय का? सुनील शेळकेंना माझा हा प्रश्न आहे की
की त्यांना आपण उलटं बोलण्या एवढं आपण मोठे झालोय का? आदरणीय माजी मंत्री मदन शेठ बापना आपल्याला पितृतुल्य आहेत. बेगडे साहेब असतील, बापणा साहेब असतील, बाकी मंडळी आहे. काही अडचणी निर्माण झाल्या किंवा चंद्रकांत सातकर असतील, बबन भाऊ असतील, काही अडचणी निर्माण झाल्या तर आपण यांच्या कानावर घालायचं. आपण यांच्या कानावर घालून मावळातले प्रश्न आपण सोडवायचे. हे प्रश्न सोडवताना मदन शेठ बापणा ज्यावेळेस लोणावळ्याच्या सभेत गेले, आदरणीय मदन शेठ तुमच्याकडे पाहून घेतो, एवढी मगरुरी जर तुमच्यामध्ये आलेली असेल तर कसा कार्यकर्ता तुमच्याबरोबर जाईल? कार्यकर्ता कसा तुमच्यावर राहील? कार्यकर्ता तुमच्याबरोबर राहणार नाही. कार्यकर्ता बाजूला जाईल तुमच्यापासून. आणि हे सगळं करत असताना आदरणीय बाळासाहेब भेगडे, संजय उर्फ बाळा भेगडे यांच्यावरती तुम्ही ज्या मागच्या निवडणुकीमध्ये जे तुम्ही आरोप केले होते, बाळा भेगडे तुम्ही खूप कामं केली नाही, कामं झाली नाही तुमच्याकडनं. मला त्यांना एक विनंती आहे शेळके साहेबांना, तुम्ही बाळाला ज्यावेळेस तुम्ही हे करत होते तुमच्याकडनं कामं झाली नाही. साहेब तुमच्याकडनं किती, शेळके साहेब तुमच्याकडनं किती कामं झाली? पवना धरणग्रस्ताचा प्रश्न हा तुम्ही सोडवणार होता, सुटला का? नाही सुटला. खोट्या बातम्या दिल्या, पवना धरणग्रस्ताचा प्रश्न सुटला गेलाय, तो अद्यापही सुटला नाही. मी चाकण तळेगाव रस्ता आपल्या इथनं जाईल तो चाकणपत, तो रस्ता मंजूर झाला. हा मंजूर झाला ही घोषणा शेळके साहेबांनी कांतीलाल शाह विद्यालयामधल्या एका कार्यक्रमाच्या वेळेस केली होती. त्यावेळेस त्यांना इतके अभिनंदनाचे फोन आले होते. मी शेजारी बसलो होतो. माझा त्यांचा शेवटचा हा कार्यक्रम, पहिला आणि शेवटचा तेवढाच झाला. मी शेजारी बसलो होतो. जायचं गडकरी साहेबांकडं, पत्र द्यायचं, फोटो काढायचा, डिक्लेअर करायचं, पत्र द्यायचा, फोटो काढायचा, डिक्लेअर. झाला का? किमान 50 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडली. शाळकरी मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत मृत्युमुखी पडली. ही कामं शेळके साहेबांनी करणं गरजेचं होतं. ती झाली नाही. ही टीका करत नाही, लक्षात ठेवा. ही कामं आम्हाला बापूसाहेब भेगडेंच्या माध्यमातून करून घ्यायचं आहे, हे सांगतो. ही कामं झाली नाही आहेत. एक आपल्या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत असा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये 2 गोष्टी आहेत. एकदा निवडून दिल्यानंतर त्याला त्याची कामं करून घ्यायची असतात. आज मावळामध्ये जेवढ्या पंचायत समिती असतील, ग्रामपंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, ह्या सगळ्यांचे हक्क शेळके साहेब आणि त्यांच्या भावाकडे गेले होते. त्यांच्या भावाकडे गेले होते. कुठल्याही पदाधिकाऱ्याला काम करण्याची मोकळीक नव्हती. मी सांगेल तोच अधिकारी, मी सांगेल तेच काम. हे सगळं गोष्ट एकाधिकारशाली हिटलरशाही झाली होती. आणि त्या हिटलरशाहीतनं काय झालं? मावळ मागं पडला. कामच झाली नाही. कुठलीही कामच झालेली नाही. आज मावळ त्यातून मग मागं पडत गेला. आज तरुणांच्या हाताला काम राहिलं नाही. हे खऱ्या अर्थाने बंद करायचं आहे आम्हाला. नगरपालिकेतला नगराध्यक्ष असेल, नगरपालिकेतले नगरसेवक असेल, त्यांना निर्णय घेऊ द्यायचे. त्या गावाला काय लागतं, त्या गावाला कुठं गटर पाहिजे, त्या गावाला कुठं लाईट पाहिजे, त्या गावाला कुठं पाणी पाहिजे, त्या गावाला कुठं समाज मंदिर पाहिजे, त्या गावाला कुठं गार्डन पाहिजे, त्या गावाला कुठं पाथवी पाहिजे, हे त्यांना माहिती असतं. हे त्यांना माहिती असताना ते काम त्यांना करून दिलं पाहिजे. आणि त्याला फंड्स पुरवण्याची जबाबदारी ही आमदारांनी विविध माध्यमातून ते फंड्स आणायचे असतात, ते पुरवायची जबाबदारी त्यांची होती. ते अजिबात झालं नाही. प्रत्येक कामामध्ये मीच एक लोणावळ्याचा प्रकार सांगतो. लोणावळ्यामध्ये मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एक स्वच्छतेचा ठेका द्यायचा होता. तो ठेका 1, 2, 3, 4 लोकांना असा जात असायचा. आमदार साहेबांनी एक पत्र दिलं, त्या एकच ठेका काढा आणि तो एक ठेका एका ठराविक कंपनीने द्यायचा. त्यातनं काय त्यांचा हेतू होता आता तुम्ही समजून घ्या. काहीतरी हेतू असेल त्याच्यामध्ये. हे देऊन निघून गेले. त्याच्यावरनं आंदोलन झालं. हा अधिकार खरं तर त्या नगरपालिकेचा होता. कशाला पत्र द्यायचं आपण? त्यांच्या पद्धतीने कामं करू द्या. ह्या मातीमधले इथे ज्यांनी घटनेची पानं पाहिलेली अशी महामहिम बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा पुतळा आपण अभिमानाने आपण मिरवतो. बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या गावामध्ये सातत्याने नाही, मावळामध्ये सातत्याने यायचे. एक अभिमान वाटणारी घटना आहे. ते ज्यावेळेस बाबासाहेबांचं नाव घेतलं जातं त्यावेळेस इतकं मनामध्ये खूप अभिमान वाटतो की बाबासाहेब आंबेडकर साहेब हे आपल्या मावळमध्ये कित्येक दिवस राहत होते, हवा बदलण्यासाठी इथे येत होते. त्या आंबेडकर पुतळ्याचं तिथलं काम आपण अडवायचं. आमदार साहेब, कुठल्या आमदाराला शोभणारं हे काम आहे सांगा तुम्ही?
आत्तापर्यंत कुठलाही आमदार असं काम करणार नाही. बाबासाहेब आंबेडकर आज जगामध्ये मोठं नाव आहे. जे परदेशामध्ये लायब्ररीमध्ये जे थोडे भारतीयांचे पुतळे आहेत त्यामध्ये बाबासाहेबांचा एक पुतळा आहे. हे एवढं मोठं नेतृत्व ज्याने आपल्याला घटना दिली, ज्याने आपल्याला लोकशाही दिली, आपल्याला कसं त्या लोकशाहीच्या मार्गाने शांततेने चालायचं हे दिलं, त्यांच्या पुतळ्याची कामं थांबवायचं काम ह्या आमदार महाजनांनी केलं आहे. त्याच्यामुळं आमदार साहेब आता आम्ही तुमचा रामराम घेतला आहे, तुम्ही घरी बसा, आम्हाला बापूसाहेबांना निवडून द्या म्हणून बापूसाहेबांचा आम्ही हे सगळा विचार केला आहे. सेंट्रल हॉटेल देवरोडच्या इथलं, सोमटणा फाटा, वडगाव फाटा, काणे फाटा इथले पूल हे होणं गरजेचं होतं. त्या बाबतीचा प्रस्ताव मागच्या पंचवार्षिकमध्ये आदरणीय बाळा भेगडे यांनी पाठवला होता. तो मंजूर करून घेणं गरजेचं होतं. या ठिकाणी सगळी जी मंडळी असतील, पूर्वी आपल्याला पुण्याला मोठा सायकलवरती जायला बाणेर किंवा औंध परिसरामध्ये साधारणतः 40 मिनटं जायची. कधी आनंदाने आरामशीर आपण जरी गेलो तर 40 मिनटं जायची. आज जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर 1.5 तास जातो. हे काम उद्योगाला अतिशय पूरक असं काम होतं. जर आपल्याला पुण्यावरचा माणूस इकडं आणायचा आहे, बरीचशी लोकवस्ती टॅलेंट हे पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी, आमदार महोदयांना ते काम सुचलं नाही. आज 1.5 आणि 2 तास त्या ठिकाणी जात आहेत. टोल नाक्यावरती वाहतूक थांबली जाते, बाकी सगळं जातं. त्यासाठी एकही पत्रकार नाही, एकही बोलायचं नाही, एकही काय करायचं नाही. फक्त आपलं कुठंतरी काय थातूरमातूर करायचं, फोटो छापून आणायचा, एवढं काम या महोदयांनी केलं आहे. आणि त्यातून आपली रोजंदारी थांबली. हे थांबवण्याचं काम ह्या महोदयांनी जरूर अवधी केलं आहे. देवरोडसारखा आपल्याकडं डेपो आहे, संरक्षण खात्याचा डेपो आहे, त्याच्या आजूबाजूला संरक्षण खात्याची आणि बाकी सगळी मंडळी राहतात, कित्येक वर्ष जातात. पूर्वीचा त्यांचा रेड झोन होता. रेड झोन म्हणजे त्याच्यात बाहेर बांधायचं, हा 500 यार्डचा होता. तो 2000. 2000. आज गोरगरीब जनता आज देवरोडमध्ये इतक्या वर्ष राहते. आज त्यांचं ते गरिबाचं घर एका वेळेस 2 घास पोटामध्ये नाही भेटलं तर माझ्या घरात जातो हे समाधान असतं. पण ते घर पडायची भीती त्या सगळ्यांना निर्माण झाली. ह्यासाठी आमदार साहेबांनी काम करायला पाहिजे होतं. आज संत तुकाराम महाराज, भंडारा डोंगर आणि देहू ह्या आपल्याला अतिशय अभिमानास्पद अशा ह्या गोष्टी, त्या देहूचा विकास, त्या भंडारा डोंगराचा विकास ह्या करण्यासाठी त्यांनी धडपड केली पाहिजे. कोण करतोय काम? आज देहूचं काम आज बाळासाहेब काशीद, हबब काशीद महाराज हे करतात. त्यांना साथ कोण देत आहे? तुमच्याकडनंच उत्तर येईल. आता कोण देते सांगा ना, काही सांगायला हरकत नाही. तुम्ही करतायत ना. बापूसाहेब भेगडे आणि वारकरी संप्रदाय करतोय. का करतात बापूसाहेब भेगडे? ह्या तालुक्यातला संप्रदाय हा वाढला पाहिजे, तालुक्यातला संप्रदाय वाढला पाहिजे. आज बापूसाहेब 25 वर्षे तळेगाव नगरपालिकेत, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना बाजू असेल, ही सगळी कामं बापूसाहेब करतात. आणि त्यांचं महत्त्वाचं काम भंडारा डोंगराचं मंदिर उभारणे, जे मंदिर आपल्या सगळ्यांना आणि तरुण वर्गाला प्रेरणादायी ठरेल की आयुष्यामध्ये जगायचं कसं, चालायचं कसं, दुसऱ्याला मदत कशी करायची, ही प्रेरणा देणारं काम बापूसाहेब भेगडे करतील. आमदार साहेब, तुमच्याकडनं आम्हाला या अपेक्षा होत्या, ह्याला तुम्ही मदत केली पाहिजे होती. या सगळ्या गोष्टीला तुम्ही मदत केली पाहिजे होती आणि ही मदत तुमच्याकडनं झाली नाही. आज खऱ्या अर्थानं शेलारवाडी असेल, कुंडमाळा असेल, बेगडेवाडी असेल, कोटेश्वरवाडी असेल, आज 400-500 एकर, 474 एकर जमीन, एवढी सुंदर जमीन होती. त्या भागातली जमीन मावळ तालुका, विलास भाऊ तुम्ही बसले तिथे, तुमच्या मळ्यामध्ये आलो होतो. किर्लोस्कर म्हणजे जयसी गडकरबरोबर आमच्या बंधूंचे फोटो होते जाहिरातीचे, किर्लोस्कर किडनीच्या जाहिरातीचे. ते दोघं बबन भाऊ तुम्हाला जास्त माहिती असेल. इतका सुंदर मळा आणि इतकी सुंदर सगळं तो परिसर होता. निम्म्या मावळाला जेवण घालेलं इतकं पीक त्या ठिकाणी निर्माण व्हायचं. त्या शेतकऱ्यांच्या त्यागातनं संरक्षण खात्याला मिसाईल प्रोजेक्ट त्या ठिकाणी झाला. खरं अर्थानं त्या शेतकऱ्यांचा त्याग म्हटलं पाहिजे, कुठेही उल्लेख त्या शेतकऱ्यांचा होत नाही. त्यांना वाढीव रक्कम किती आली? 2 लाख रुपये. आमदार साहेब, त्यासाठी तुम्ही उपोषणाला बसले पाहिजे होते संसदेच्या समोर, त्या मंत्र्याच्या समोर तिथं बसले पाहिजे होतं. आणि ह्या ज्यांनी त्याग केला आहे, घरदारं का वाटेला लागली हो, अक्षरशः घरदारं तिथली वाटेला लागली. इतकी सुंदर जमीन होती, काळी भोर जमीन,
हे कोल्हापूरच्या काळ्या भोर जमिनीला लाजवेल अशी ती जमीन होती. ही सगळी मंडळी बिचारी बेघर झाली त्या ठिकाणी. बबन भाऊ पण तिथलेच. ही सगळी मंडळी बेघर झाली त्या ठिकाणी. त्या मंडळींच्या हातामध्ये 4 रुपये देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे होतं. त्यांचं पुनर्वसन करायला पाहिजे होतं. काहीही केलं नाही. गोड गप्पा मारायचा, मुंबईला जायचं, यायचं, बातम्या खोट्या नाट्या द्यायच्या. मावळ कुठंही विकसित मावळ झाला नाही. आणखी एक सांगतो मी, उद्योगाशी खूप निगडीत आहे मी. CSR फंड आपण कशाला वापरायचा? मुलींना सायकल द्यायला वापरा, आनंदाची गोष्ट आहे. शाळेला दिला, आनंदाची गोष्ट आहे. पण तो CSR फंड वापरताना त्या कंपन्याचं नाव झालं पाहिजे. आज समजा जनरल मोटर किंवा JCB धरू, JCBने तुम्हाला 500 सायकल दिली. JCBच्या वतीनं हा CSR फंड दिला जातो. तुम्ही त्याचं माध्यम व्हा, पण त्या कंपनीचं नाव झालं पाहिजे. त्या कंपनीचं नाव कुठंही व्हायचं नाही. नाव व्हायचं आमदाराचं. त्यामुळे त्याचं CSR फंड ती लोक द्यायला कानकूच करायला लागली. एका अर्थाने तालुक्याचं नुकसान होतं आहे. हे नुकसान होताना दुसरं आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी मावळ तालुक्यातले तरुण आणि कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये ती कधी कुठेतरी पुढे येण्यासाठी धडपड करत होते. ते करत असताना ह्या आमदार महोदयाने ह्या तरुणांना बाजूला काढायचं. हे कॉन्ट्रॅक्ट माझ्याच माणसात दिलं पाहिजे, हे माणसं त्यालाच दिलं पाहिजे, ते त्यालाच दिलं पाहिजे. त्या ठिकाणी खडी माझीच विकली गेली पाहिजे, त्या ठिकाणी क्रस्टन माझीच विकली गेलं. असे अनेक तरुण, पाण्याचं टँकर माझाच पाहिजे, हेच माझंच पाहिजे. अनेक तरुण बिचारे उद्योगातून बाजूला पडले. त्या तरुणांच्या पोटावरती पाय द्यायचं काम ह्या आमदार महोदयांनी केलं आहे. सगळ्यात अवघड आणि वाईट घटना, सगळ्यात अवघड आणि वाईट घटना ही आहे की ज्या तरुणांच्या जीवावरती आपण महासत्ता व्हायचं स्वप्न पाहतोय, आदरणीय नरेंद्र मोदी असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, सगळे पक्ष, राहुल गांधी असतील, पवारसाहेब असतील किंवा उद्धवजी ठाकरे असतील, सगळे पक्ष, त्याच्यामध्ये अगदी मनसेचे ठाकरेसाहेब असतील, सगळे पक्ष. कुठल्याही पक्षामध्ये असं हे नाही की भारत महासत्ता व्हावी. हे सगळ्यांचं स्वप्न आहे, तुमच्या आमच्याचं सगळ्यांचं स्वप्न आहे. आणि आज भारताचं सरासरी वय हे 28 वर्ष आहे. भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश आहे. आणि ह्या तरुणांना आपण वेगळ्या पद्धतीने शिक्षणाकडे दिलं पाहिजे. पण ह्या आमदार महोदयांनी शैक्षणिक संस्थाच बंद पडायच्या. वेदांत इथनं गेली, अर्जुन रणगडा या ठिकाणी गेला, त्याच्यावर एक शब्द हे महोदय कधी बोलले नाही, कधीच नाही. केव्हाही महोदय एक शब्दही बोलले नाही. पण कॉलेजची कामं बंद पडायला मात्र त्या सभागृहामध्ये जोरात आवाज, एकतर आवाज त्यांचा मोठा, त्याच्यामुळे आणखी जोरात बोलत होते, बंद पडा बंद पडा. ही सगळ्यात वाईट घटना आहे त्याच्यामध्ये. ही वाईट घटना आहेच. त्याच्याबरोबर ह्या तरुणांना गाड्या भरून नेऊन अलिबागसारख्या ठिकाणी घाटाखाली पाठवणं, त्यांना बियरच्या महापुरामधनं लोटणं, त्यांना दारू पाजणं, त्यांच्याबरोबर असलेली सिनियर माणसं, मला ते सिनियर माणसं खूप आरोपी वाटतात. त्यातले काही माझे मित्र आहेत, माझ्यापेक्षा वयाने जास्त आहेत, ज्याच्याकडे मी खूप अपेक्षेने पाहायचं. म्हणजे एका बाजूने तुम्ही इकडं विठुरायाचा फोटो दाखवायचा, तो छापायचा फोटो, दुसऱ्या बाजूला आमदार महोदयांचा फोटो असायचा. चांगली गोष्ट आहे, असावा तो. सांप्रदायिकता ज्यावेळेस तुम्ही वाढवताय तो असावा. पण दुसरीकडं तुम्ही मावळातल्या तरुणांना घाटाखाली पाठवून दारू प्यायला शिकवताय, वाईट गोष्टीला शिकवताय. हा सगळ्यात ह्या आमदारांनी केलेलं सगळ्यात मोठं पाप येते, मोठं पाप आहे. तरुण ज्या वेळेस वाया जातो, आज उडता पंजाबसारखा चित्रपट आपण पाहिला असेल, आज पंजाबची काय अवस्था आहे, एवढी वाईट अवस्था आहे. पण ती अवस्था आज मावळामधली व्हायला लागलेली आहे. मावळामध्ये आज सगळ्यात जास्त काय एमडी असतं मलाही माहिती नाही, पण मुलं एक बातम्या, सगळ्या तरुणांची माझं खूप चांगलं आहे. म्हणजे व्यायामशाळेच्या निमित्तानं असेल किंवा कॉलेजच्या निमित्तानं खूप गप्पा मारत असतात. एमडी खूप जास्त करतोय, गांजा खूप जास्त करतोय, चरस खूप जास्त करतोय. आज ही मावळातली सगळ्यात वाईट अवस्था आहे. तुमच्या आमच्याचं सगळ्यांचं पहिलं काम हे आहे की पहिलं थांबवणं. बापूसाहेबांशी चर्चा करताना आम्ही ह्या विषयीशी पण चर्चा केली. बापूसाहेब, आमदार झाल्यानंतर कुठल्याही पोलीस स्टेशन, कुठलाही तहसीलदार, कुठलाही सर्कल ह्यांच्याकडनं मी हप्ते घेणार नाही. आमदार साहेब हप्ते घेतात ते मला माहीत नाही आहे, मी तसा आरोप करत नाही.
परत नाही, अजिबात नाही करत ना. काय आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाही आपण आरोप करणं चुकीचं आहे. पण बापू साहेबांना सांगितलं प्रत्येक अधिकारी हा त्याच्या कामानिष्ठ प्रामाणिक राहायला पाहिजे. आणि बापू साहेबांनी सांगितलं की मी ह्या बाबतीत आत्तापर्यंत कुठल्याही व्यसनाला आणि कशालाही आत्तापर्यंत मी शिवलेलो नाही आहे. आम्ही सगळ्यांना, सगळी सिनियर मंडळी, मी पहिलं काम हे करेल की मावळातल्या तरुणांच्या हाताला रोजगार देईल व मावळातला तरुण व्यवस्थितपणे कसा कामाला लागेल, कसा सुसंस्कृत होईल, याकडे बापूसाहेबांनी सगळं लक्ष, त्यांनी त्याची शपथ घेतलेली, अक्षरशः शपथ घेतली. आणखी एक तुम्हाला सांगतो की हे सगळं होत असताना तुम्हाला एकतर एक विकासाचं धोरण तुम्हाला ठेवावं लागेल. ते धोरण तुम्हाला कधीतरी सगळी मंडळी, आदरणीय कृष्णराव भेगडे साहेबांकडे एक पत्र आहे बघा. त्यांचं इकडचं घर ज्यावेळेस ते शिफ्ट करत होते, ते पत्र मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो त्यावेळेस वसंतदादा पाटील साहेबांना त्यांनी पत्र लिहिलं होतं. आवडत तुम्ही काय पत्रकार गप्पा मारायला जात नाही ते. वसंतदादा पाटील साहेबांना त्यांनी पत्र लिहिलं होतं की आदरणीय वसंतदादा पाटील साहेब, पुणे हे खूप वाढत आहे, त्याबरोबर मावळही खूप वाढत आहे. आणि हे वाढत असताना मावळामध्ये आणि पुण्याला नंतर पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष हे भासणार आहे. त्यामुळं मावळ, मुळशी ह्या भागामध्ये आणखी काही धरणं झाली पाहिजेत, आणि त्याचबरोबर ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग येण्याकरता MIDCच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला त्याचा मोबदला देऊन त्या जमीन संपादन करून चांगली MIDC आपल्याला निर्माण करता पाहिजे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडला होता. कधीही ते पत्र त्यांच्याकडनं तुम्ही मागून घ्या. पुणे मुंबई रस्त्यावरती पुढील कालावधीमध्ये फार भार होणार आहे. महाराष्ट्र हा विकासाच्या दृष्टीने चाललेला आहे. उद्योगधंदे गुजरातकडे जाऊ नये, ते महाराष्ट्राकडे राहावेत, ह्यासाठी पुणे मुंबई आणखी 2, एक झाला आहे एक्सप्रेसवे, आणखी 2 महामार्ग होणे गरजेचे आहे. आदरणीय दादा, तुमच्या माध्यमातून ह्या सगळ्या बाबी मावळवासियांना आणि पुणेकरांना मिळतील अशी आशा बाळगतो. ही विकासाची धोरणं 50 वर्षाची आपल्याला आखायला पाहिजेत. आणि ही विकासाची धोरणं बापूसाहेब भेगडे हे आखतील, कारण त्यांच्या मागं जी ताकद उभी आहे ती इथं सगळी बसलेली आहे. निवृत्ती भाऊ पण ती पाहिजे. भाऊंचा MIDC करता फार मोठा त्याग आहे. पहिली MIDC आणण्यामध्ये तळेगावमध्ये आम्ही सगळे खांद्याला, आम्ही तर ज्युनियर होतो, ते बाळासाहेब खांद्याला खांदा लावून काम करत होते, स्वतःच्या जमिनी गेल्यात त्यांनी. ते हे भेगडे साहेबांचं पत्र होतं. हे बापूसाहेबांच्या माध्यमातून ही सगळी सिनियर मंडळी इथं बसलेली आहे. त्यांच्याबरोबर आदरणीय कृष्णाजी भेगडे असतील, बापणासाहेब असतील, ही सगळी मंडळी, बबनभाऊ आहेत, सत्कर साहेब आहेत, ठोंबरे गुंड साहेब आहेत, दत्ता, ही सगळी मंडळी, त्याच्यावर सिनियर सगळी मंडळी, मावळचं 50 वर्षाचं धोरण हे आखण्यासाठी आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला आदरणीय बापूसाहेब भेगडे हे जनतेचे उमेदवार आहे. तुम्ही तो महालोट पाहिला असेल, कुणालाही त्यासाठी पैसे वाटलेले नव्हते, गाड्या पाठवलेल्या नव्हत्या, साड्या दिलेल्या नव्हत्या, काही दिलेलं नव्हतं. हा महालोट आला होता. आणि हे सगळं करत असताना बापूसाहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असं आम्ही सगळ्यांना आव्हान केलं आहे. हे आव्हान करत असताना आमदार महोदयांनी आम्हाला सगळ्यांना गुंड असं म्हटलं. त्यांच्या याच्यामध्ये गुंड, पत्रकार भाषेमध्ये गुंड असं म्हटलं. गाव गुंड. आम्ही गुंड एका प्रकारातले. तुकाराम महाराजांची जी उक्ती आहे, नाठाळाच्या माती आणि काठी, तिथले गुंड आहे आम्ही. तुकाराम महाराजांचे आम्ही मानणार आहे, आम्ही गुंड नाही. देवतरी काशीची लंगोटी. हां, देवतरी काशीची विष्णुदास असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. आम्ही चांगलं काम करणारी माणसं आहे. गुंड प्रवृत्ती आम्हाला अजिबात ठेवली नाही. आमदार महोदय, तुमच्यावर किती पोलीस केस येतो? आमदार महोदयांवरती पोलीस केसेस आहेत का नाही बघा जरा. किती किती कलमं लावलेली आहेत तुम्ही पाहिली का? जरा पत्रकार मित्र बघा बरं. शपथपत्र 3 लिहिलेत, बरोबर ना? हो. तर त्यांच्यावर 3 केसेस आहेत. तुझ्यावर आहे का बाबा? माझ्यावर तर नाही आहे. आंदोलनातले भाऊ तुमच्यावर आहे का? नाही. बबन भाऊ तुमच्यावर आहे का? भाऊ तुमच्यावर आहे का? शेतकऱ्यांच्या तिथनं पाईपलाईन जाऊ म्हणून तुम्ही आंदोलन केलं होतं. आंदोलनातले एकही केस आमच्यावर नाही. काय आम्हाला गुंड म्हणून म्हणतो हा माणूस.
किती विरोधाभास या 3 केसेस त्यांच्यावरती. आणखी परत एक आरोप आहे, स्वर्गीय किशोर आवारीच्या हत्येचा आरोप आमदार साहेबांवरती आदरणीय ताईंनी केलेला आहे, सुलोचना आवारींनी केलेला आहे. मोठा आरोप आहे. आणि तुम्ही आम्हाला गुंडगिरी प्रवृत्ती ठरवताय. आमदार महोदय, कृपा करून असे प्रश्न वाढवू नका, पुढे नेऊ नका. हा तालुका सांप्रदायिक तालुका आहे. संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, संताजी महाराज आहे, यांच्या महासाहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा तालुके. आणि ह्या तालुक्यातलं पावित्र्य टिकवण्याचं काम आम्ही सगळे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहोत. आणखी एक शंका थोडी माझ्या मनामध्ये आहे. हे आमदार महोदय त्यांच्याच कार्यकर्त्याला कुणाला बाबा काहीतरी सांगतील, तो फोन घे, फोन रेकॉर्ड कर, हे कर, ते कर, काहीतरी फोन द्या, ह्याच्यामध्ये वाजला त्यांचा आणि बाप्पू साहेबांवरती नाव घेतलं. बाप्पू साहेब असा कार्यकर्ता आहे, तो समोर जाणार आहे. तो असं मागून फोन करणारा कार्यकर्ता नाही, समोर जाणारा कार्यकर्ता आहे. तो फोन बाप्पू साहेबांनी केलेला नाही. आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहे. हा फोन कुणाचा आहे त्याची शहानिशा करा आणि त्या जो कुणी असेल त्याच्यावरती कंप्लेंट करा, त्याला काही गुन्हा त्याच्यावर आम्ही स्वतः कंप्लेंट करणार आहे. हा एक विषय झाला. दुसरा विषय अशी व्हायची शक्यता आहे, आमदार महोदयांचे कार्यकर्ते एकमेकालाच मारतील, काहीतरी करतील आणि ते समाज माध्यमातून बापूसाहेबांच्या अंगावर, आमच्या सगळ्यांच्या अंगावर टाकत बसतील. कारण जो फोन पद्धतीने त्यांनी ऐकायला लावला आहे आणि तो केला आहे, काहीतरी खोटे नाठी गुन्हे करायचं त्यांच्याकडे ठेवलेली खूप आहेत ना, पगारी नोकर खूप आहेत, गावोगाव ठेवलेत. आज बबन भाऊ सारखा कार्यकर्ता नेता, भाऊंला मी आज नाही 55 वर्ष ओळखतोय. मी 11वी 12वी त्यांच्याकडे क्लासला जात होतो. कधीही कुणाच्या दुखण्यावर बांधलं तरी न दुखणारा माणूस. का बरं लांब गेला भाऊंसारखा माणूस नेता, का लांब गेला? आज भाऊंनी जी कामं केली, सत्तर पडलांनी जी कामं केली, मूर्ती भाऊंनी जी कामं केली, समाज उभं करण्याची कामं त्यांनी केली. आमदार महोदय, ही लोक तुमच्यापासून का लांब गेली याचा विचार करा. आणि ही दोन्ही घटना तुम्ही जे आम्हाला गावगुंड म्हटले, हे असं चुकीच्या पद्धतीने तुम्ही वागताय. ह्याचं उत्तर तुम्हाला आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता भरघोस मतांनी आदरणीय बापूसाहेब भेगडे यांना निवडून 100% देऊन त्याचं उत्तर तुम्हाला घरी बसवेल, हे मी या ठिकाणी नमूद करतो. आपण सगळे पत्रकार मित्र या दिवाळीच्या सणाच्या असतानासुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात, आपल्याला धन्यवाद देतो. पुण्याच्या सगळ्यांना ही दीपावली सुखाची, समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची, शांततेची, आरोग्यदायी आणि महाराष्ट्राला जगामध्ये मोठी करण्याची जावं. आपल्या मावळच्या सगळ्या आशा आकांक्षा, जे जे वांछिलं ते लावो, जे जे मनात असेल ते सगळं पूर्ण करण्याची जावं, ही अपेक्षा ईश्वरचरणी व्यक्त करतो व मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, जसं तुम्ही सुरुवातीला बोलले, ही जी दिवाळी देव दिवाळी, मात्र आता मावळ तालुक्यातील जे वातावरण ते दूषित झालंय का? असं दूषित झालं नाही. मावळ तालुक्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जातोय. काही दूषित झाले, खूप झाले. सॉरी, मी प्रश्न थोडा उत्तर मागे घेतो. दूषित झाले, खूप झालंय. आज तरुण वर्ग MD गांजा ह्याच्या मागे लागतोय. एक चौकशी करा, ह्यापूर्वी कुठल्याही आमदारांनी कधीही पिस्तूलची परवानगी द्यावी म्हणून पत्र दिलं नाही. पहा कृष्णराव भेगडे साहेबांचं रेकॉर्ड, भेगडे साहेबांच्या रेकॉर्डमध्ये एकही पिस्तूल द्यावं असं पत्र SP ऑफिसला नसेल. आत्ताच्या आमदार साहेबांचं रेकॉर्ड बघा, किमान 1000 पत्र असतील, त्याला पिस्तूल द्यावं, याला पिस्तूल द्यावं, याला पिस्तूल द्यावं. याचा अर्थ मावळामध्ये गुंडगिरी वाढवायची, त्रास द्यायचा, हे करायचं. दूषित, आपण घाटाखाली मुलं पाठवणं हा दूषितचाच एक प्रकार आहे. कंपन्यांना त्रास देणं हा दूषितचाच एक प्रकार आहे. मावळामधलं जे दूषित झालेलं वातावरण आहे ते परत जागेवर आणण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी प्रयत्न करतोय. भेगडे साहेब, सांगा ना नेमकं काय घडले की जेणेकरून सगळी आमदारांसोबत असलेली सर्व जुनी पुराणी मंडळी त्यांच्यापासून वेगळी झाली? तुम्ही असाल किंवा इकडे सचिन गोटकुले साहेब असतील, मग अशी तुमच्या बोलण्यातून 2 वेळा आलं की नेमकं काय झालं की ही सगळी मंडळी बाजूला झाली आमदारांपासून? थोडंसं त्याबद्दल सांगा ना तुम्ही, किंवा सचिन भाऊ गोटकुले तुम्ही.
विषय असा आहे की मावळ तालुक्यामध्ये अनेक पक्ष आहेत. प्रत्येक कार्यकर्ता जो तो ज्याच्या पद्धतीने काम करत असतो. मगाशी आप्पांनी पण तसा उल्लेख केला की निवडणूक संपल्यानंतर गळ्यात हात घालून कार्यकर्ता एकमेरीच्या घरी जायचा, बोलायचा. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप हे 2 पक्ष या ठिकाणी प्रमुख होते. त्याच्यानंतर शिवसेना आहे, मनसे आहेत. अनेक कार्यकर्त्यांची एकमेरीशी बरोबर मैत्री आहे. पण तुम्ही जर आज पाहिलं असेल तर ह्या मैत्री कुठंतरी बिघडवण्याचं काम केलेलं आहे. घराघरामध्ये भावाभावामध्ये वाद लावण्याचं काम केलेलं आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये स्वतः हातात घ्यायच्या, त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आम्ही म्हणून तोच ग्रामपंचायतचा सदस्य, आम्ही म्हणून तेच ग्रामपंचायतचे. आणि यांना कोणती कार्यकर्ते मोठे करायचे नाही आहेत. तुम्ही पहा की ज्या कार्यकर्त्यांना यांनी पदं दिल्यात ते त्या पदाच्या लायक आहेत का? कारण का तर यांच्यापाशी जर गावातलं पाणी जर नसलं तर लेडीज कुठं येतात माहिती आहे का? इकडं आमदारांकडे. जसं काय मीच काम केलंय हे दाखवण्यासाठी. म्हणजे सरपंचाची कार्यपद्धती मगाशी आप्पांनी सांगितल्याप्रमाणे ती सुद्धा संपवण्याचं काम केलेलं आहे. नगरपालिकेच्या नगरसेवकाचे अधिकार यांच्याकडे. म्हणजे एवढी आहे. परवा दिवशी गावगुंड म्हणले. मागल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जर पाहिलं असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि यांना पुढं आणण्याचं काम केलं. आम्ही पक्षाला सांगितलं की ह्या माणसाला तिकीट द्या. आम्हाला सांगायचं आहे की मागल्या वेळेस भाजप कार्यकर्त्यांनी तिकीट दिलं नाही. आम्हाला हे वाटत होतं की बा यांना का तिकीट दिलं नाही, चांगला नेता या ठिकाणी यांनी घालवला. पण आज आम्हाला समजलं 5 वर्षाच्या काळामध्ये 2 महिन्यातच आम्हाला त्याची प्रचिती आली. ज्यावेळेस ते निवडून आल्यानंतर 2 महिन्यातच कार्यकर्त्यांना जे दाखवण्याची सुरुवात केली ते हळूहळू गेलं. ही गोष्ट कधी काही एकदम होत नसती. ती थोड्या वेळाने होत असते आणि त्याचा एकदम भडका होत असतो. असा भडका या ठिकाणी झालेला आहे. मावळ तालुक्यामध्ये ही संस्कृती नाही आहे. हा मावळ पॅटर्न हा वेगळा आहे. मागं म्हणले मुळशी पॅटर्न, सांगली पॅटर्न. आता यांनी इथं मुळशी पॅटर्न आणण्याचा पिक्चर पाहिला असेल सगळ्या लोकांनी की मुळशी पॅटर्न इथं आणण्याचं काम केलेलं आहे. आप्पांनी मागाशी उल्लेख केला की अनेक तरुणांना घोडे देण्याचं काम म्हणजे पिस्तूल देण्याचं कामाचे लायसन देण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर हे नाही. आज लोकांना रोजगार देण्याची. तुम्ही पाहिलं का मावळ तालुक्यामध्ये MIDCचा उल्लेख झाला. आपल्या इथं करून बेडसं ह्या गावावर शिक्के, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी शिक्के पडलेले. IT पार्क सारखा त्या ठिकाणी प्रोजेक्ट येणार होता. त्याच्यासाठी काय केलं? हे म्हणतात विकास केला. मला विकास विचारायचा, विकास कोणता केला? विकास रस्त्यांचे केले म्हणजे विकास झाले का? शाश्वत विकास काय असतो? शाश्वत विकास असा असतो की तरुणांना रोजगार देणं. शाश्वत विकास असा असतो की पर्यटनाला चालना देणं. असे काय कामं केले यांनी की पर्यटनाला चालना दिली? आंदर मावळाच्या कानाकोपऱ्यामध्ये जर गेलं तर आपण मगाशी उल्लेख केला की कोकणसारखं दिसतं. पवन मावळ गेलं तर कोकणसारखं दिसतं. आता परवा दिवशी अजितदादांनी स्काय वॉकचं उद्घाटनच नाही केलं. नक्की काय कुठं माशी छिपली? म्हणजे ते 4 वेळा सांगतात स्काय वॉक केला. परवाच्या एका त्यांनी सांगितलं की मी 4142 कोटीची कामं केली आणि ते परत सांगतात पत्रकार परिषदेमध्ये की फक्त 2000 कोटीची कामं चालू आहे. नक्की तुम्ही किती केली हे तर नक्की सांगा. म्हणजे कुठं चाललाय मावळ तालुका? IT सारखी कंपन्या या ठिकाणी जर आल्या असत्या, बोर बेड्स वगैरे या ठिकाणी, तर अजून उद्योग वाढले असते. आज प्रत्येक ठिकाणी ट्रॉफिक होती. तुम्हाला सांगतो की नवला कुंभऱ्याच्या आमच्या गावाच्या चौकामध्ये ट्रॉफिक झाली नाही. तिथली ट्रॉफिक त्या उद्योजक ना आम्हाला सारखे फोन करतात की तो रस्ता करा. त्या रस्त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? तिथं तुम्हाला काय भेटणार नाही, तिथं तुमचा विकास नसतो. आज काही तरुणांनी तुम्ही जर मागले व्हिडिओ पाहिले असेल तर शेतकऱ्यांना पोलीस बळाचा वापर करून, आप्पांनी त्या भाषणामध्ये पण उल्लेख केला, पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतलाय कारण यांना कॉन्ट्रॅक्ट भेटली म्हणून. मागं व्हिडिओ पाहिल्यात. मला इथं वाघमारे साहेब आहेत, त्यांनी त्या व्हिडिओ पण बनवल्या. त्या शेतकऱ्याला न्याय भेटले का ते विचारा जाऊन त्यांना. अनेक व्हिडिओ लोकांना तिथं काही लोक गप आहेत आणि हे म्हणतात की गुंडगिरी कोण करतं माहिती आहे का? गुंडगिरीची पद्धत सांगतो. आम्ही ज्या कार्यकर्त्यांना विचारलं ना, भाऊ चला आमच्याबरोबर काम करा, नको ओपनमध्ये नको यायला, उद्या जर आमदार निवडून आला ना तर आम्हाला आमचे धंदे बंद करीन. म्हणजे ही गुंडगिरी कोणती आहे? ही कोणत्या पद्धतीची गुंडगिरी आहे? अहो, बाप्पांना भेगड्यांचं सकाळी एक मेसेज फिरतोय. त्या माणसाला त्या 12-15 वर्षापूर्वी त्या माणसाला मदत केली. मला आज माझी 4 कोटीची जमीन आहे. तेच जर तुम्ही तिथे गेले असते ना, यांनी म्हणले असते आम्हाला त्या, मी सगळं विषय मिटवतो. म्हणजे एवढी पद्धत मावळ तालुक्यामध्ये चाललेली आहे. तरुणांना रोजगार द्यायचा तर सोडाच, तरुणांचे रोजगार बंद करण्याचं काम मावळ तालुक्याचे आमदार करतात. सगळी एवढी एकत्र येण्याचं काय कारण? जनतेला, सर्वसामान्य जनता आहेत त्यांना कळत नाही. आज माता बहिणींना फसवण्याचं काम चाललंय. मला सांगा 5 वर्ष साडी द्यायला जमलं नाही. शेवटच्या 5 वर्षामध्ये साडी दिली यांनी. मग या साड्या आत्ताच का वाटल्या गेल्या?
आणि त्यांचे काही रोजगार आहेत, त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे नव्हता, तो दिला नाही. लोकांना पगाराने केलेले आहेत. अशा पद्धतीने काम जर मावळात चालत असेल, आम्हाला जो गावगुंड म्हणण्याचं काम त्यांनी केलं, मग आम्ही मागल्या पंचवार्षिक बरोबर तुमच्याबरोबर होतो तेव्हा तुम्हाला गावगुंड कळाले नाही का? इथं मला सांगायचं आहे की आम्ही तुम्हाला निवडून आणण्यासाठी काम केलं, आज तुमच्यापासून आम्ही लांब गेलोय. हा विचार आत्मपरीक्षण करण्याची तुम्हाला गरज आहे. म्हणून आज कार्यकर्ते सगळे एकत्र आल्यात. महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी स्वतः इच्छुक होतो. साहेबांना सांगितलं तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे, आणि त्यावेळेस आम्ही बाप्पूअण्णा भेगडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा व्यक्त केला आहे. आणि त्या ठिकाणी बाप्पूअण्णा भेगडे हे मगाशी सांगितल्याप्रमाणे जनतेचे उमेदवार आहे, आणि जनतेचे उमेदवार सगळ्या जनतेला मला आव्हान करायचं आहे. आमच्यासारखा तरुण अनेक तुम्हाला सांगतोय की ह्या भूलथापांना बळी पडू नका. पुढच्या काळामध्ये शाश्वत विकास करायचा असेल तर बाप्पूअण्णा भेगडे यांना प्रचंड बहुमताने येणाऱ्या 20 तारखेला निवडून द्यावं, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. भाऊ बोला. एक मी घेतो. ठेवायचं. महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे या ठिकाणी उद्धव ठाकरे गट, काँग्रेस गट आणि पवारसाहेबांचं गट, पवारसाहेबांचं राष्ट्रवादी असे 3 महत्वाचे पक्ष महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये आहेत. 2 पक्षांनी यांना पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेस पक्षाने पण पाठिंबा दिलेला आहे, पण काही तांत्रिक अडचणीमुळे जे आमचं पत्र आहे पाठिंब्याचं ते उद्या मिळेल. ते पत्र उद्या आम्ही पत्रकारांना पाठवून देऊ की काँग्रेस पक्षानं बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिलेला आहे. आता आमदाराच्या बाबतीत या ठिकाणी कार्यकर्त्यांनी एवढे मुद्दे तुमच्याजवळ मांडलेत की मला मुद्दा सांगायला सुद्धा शिल्लक राहिला नाही. काय बोलावं? मी फक्त एवढंच म्हणेन की या तालुक्यातली सध्याची भयावह जी परिस्थिती आहे, बिकट परिस्थिती, हे बदलण्यासाठी तालुक्यात परिवर्तन हवं आहे. परिवर्तन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ज्याच्यावर गेली 50 वर्ष मी राजकारणामध्ये आहे, भरपूर आमदार झाले. कृष्णराव बेगडे झाले, गाडे पाटील झाले, रघुनाथराव सातकर झाले, पण या सगळ्या आमदारांच्या विरोधात पहिल्या टर्ममध्ये कधी एवढा विरोध दिसून आला नाही. पण ह्या आमदाराच्या बाबतीमध्ये पहिल्याच टर्ममध्ये तालुक्यातून प्रचंड विरोध होत आहे. याचा अर्थ असा की लोकांना आता परिवर्तन हवे. मी जवळजवळ 150 गावामध्ये माझी दौरा केला. तर प्रत्येक गावामध्ये एकच काम करा, काँग्रेसचं चित्र आणा, पंजाचं आम्हाला काँग्रेस हवी अशी सगळ्यांची मागणी. पण पंजा मिळत नसेल तर आमदाराला चुना हटवा. हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. 150 गावामध्ये प्रत्येक लोकांनी, कार्यकर्त्यांनी मला हे सांगितलं. आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये शंका असेल तुमच्या पत्रकारांच्या की परवा पहिलवान तुम्ही त्या सभेला का आला नाही. मला अनेक फोन आले की बापूसाहेबांच्या सभेला लाखांनी लोक आले आणि चंद्रकांत सातकर कुठे आहे म्हणून मला लोकांचे फोन आले. परंतु त्याच्या अगोदर एक घटना अशी घडली की आमच्या काँग्रेस पक्षात राहून काँग्रेस पक्षाचं वाटोळं कसं करता येईल, या पक्षाचे लोक कसे फोडता येईल, हा उद्योग या तालुक्यात जोरात सुरू झाला होता. आम्ही एकदा रात्री 9 वाजता आमदाराच्या घरी जाऊन सांगितलं होतं की काँग्रेस पक्षाचा सुद्धा तुम्हाला आमदार करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. तरी माझी चूक झाली खरं सांगायचं म्हणजे.
एका लग्नामध्ये मी सहज बोलून गेलो, मावळचा उगवता तारा. पण मला काय त्यावेळेस असं वाटलं नाही हात पुढे एवढा बिघडेल. तसं त्यावेळेस मला वाटलं असतं तर मी त्याला ताराच म्हणलो. आता तारा ठेवायचा का मावळता करायचा हे मतदान मी ठरवायचं आहे. आणि म्हणून मी त्यांच्या घरी जाऊन सांगितलं की काँग्रेस पक्षानं, तुम्ही आरएसएसचा कार्यकर्ता, भाजपचा कार्यकर्ता, या तालुक्यात नाही भारतात, महाराष्ट्रात पारंपरिक विरोध जो आहे तो दोन प्रमुख पक्षाचा आहे, हे काँग्रेस पक्ष आणि भाजप. पूर्वीचा जनसंघ, हे दोनच पारंपरिक पक्ष या तालुक्यात आहे. आणि मग हे दोन पक्ष या तालुक्यामध्ये असताना तुम्ही किती नशिबवान आहात की आरएसएसमधला काम करणारा मुलगा भाजपमधला, त्याला काँग्रेसचे लोक 100% मतं काँग्रेसने दिली. काँग्रेस पक्षात गद्दारी हा विषय नाही. जसं भाजपमध्ये कट्टर कार्यकर्ते नाही फुटणार म्हणजे नाही. पहिल्यानं आमच्या घरी जेवायला हिंमत नाही मिळणार, कारण मी 2 विधानसभा लढवल्यात, मला अनुभव आहे भाजपचा. तसंच काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. फूट पडते ती शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत. वाईट वाटू नको, आमचा मित्र आहे शिवसेनेचे 2 गट, राष्ट्रवादीचे 2 गट, एकूण 6 पक्ष निर्माण झाले. आणि त्यामुळे मी आज सकाळी पेपर वाचले, सगळ्या बंडखोऱ्या. मला वाईट वाटलं की मी 50 वर्ष राजकारणात आहे, इतक्या बंडखोऱ्या माझ्या आयुष्यात, जिंदगीत पुढे पाहणार नाही, मागं पाहणार नाही, एवढ्या बंडखोरी या सगळ्या पक्षात झालेले. खरं वास्तविक महाराष्ट्रात आणि भारतात लोकशाही टिकवायची असेल तर 2च पक्ष असावे, एक सत्ताधारी, सत्तेला विरोध करणारा एक, तर लोकशाही टिकेल. पण आता ज्या अर्थी 6 पक्षाचे उमेदवार, एका पक्षाचे उमेदवार समोरासमोर लढतात, आता कोण याच्यामध्ये निवडून येईल आज तुम्हाला कोणाला याची गॅरंटी देते ना. मी ते सगळं चाललं वर्तमानपत्र बघतो तर हा शरद पवार गटात वर तिकीट, शरद पवारचा बंडखोर खाली, भाजपचं वर तिकीट, त्याच्यावर भाजपचा बंडखोर. फक्त काँग्रेसमध्ये कमी आहे. कमी म्हणजे मी पाहिलं म्हणून सांगतोय, वाटत पत्रकारांनी बघा. मग अशी परिस्थिती या तालुक्यात सुद्धा आमदारच्यामुळे बिकट परिस्थिती झालेली आहे. आज भाजपसारखा पक्ष, काँग्रेस पक्ष या मावळ तालुक्यामध्ये पिढ्यानपिढ्या एकमेकाच्या विरोधात लढणारे 2 पक्ष, भाजप आणि काँग्रेस. भाजपचा आमदार होणार नाही, भाजप झाला तर काँग्रेसचा होणार. पण आमच्या पुढं आज एवढं मोठं संकट आलं. का संकट आला त्या सगळं आमचे इंदिरा काँग्रेसचे नेते आप्पासाहेबांनी आपल्या पुढं सगळा पाडा वाचलेला आहे. त्यांच्यापेक्षा मी त्याच्यावर जास्त बोलू शकत नाही. पण तुम्ही पत्रकारांनी एकच घ्या की BJP आणि काँग्रेसची कट्टर एकमेकाच्या विरोधात लढणारे पक्ष आज दोघंही एकत्र आमदाराच्या विरोधात येऊन आमदारला पाडा, तालुक्यात परिवर्तन घडवा आणि तालुक्यामध्ये पुन्हा चांगलं वातावरण पाहिल्यासारखं तयार करा. आणि म्हणून हे दोन्ही पक्ष एकत्र आले. ह्याच्यापेक्षा पत्रकारांना आम्ही काय सांगायचं. त्याची भाजप आणि काँग्रेस एकत्र आलेली तुम्हाला आठवतं का तुमच्या आठवणी? पण आता मांडीला लावून बसतात. आमदार हटाव, आमच्या दोघांची भूमिका. अशी परिस्थिती आता या तालुक्यात आहे. यापेक्षा जास्त न बोलता याच अनुषंगाने माझा प्रश्न आहे. याच अनुषंगाने माझा प्रश्न आहे. सर्व पक्ष एकत्र आले, मात्र आमदारांचं असं म्हणणं आहे की मतदारांनी जनता आमदारांच्या बरोबर आहे. 1 मिनिट, मी 2 विधानसभा लढवल्यात. मदन मापनाची माझी लढत झाली विधानसभेला, कृष्णराव बेगडेची माझी लढत झाली. त्यावेळी मी म्हटलं होतं कृष्णराव बेगडेंना मी पाडे. कृष्णराव बेगडे म्हणले मी पैलवानला पाडे. कृष्णराव म्हणले 15,000 मतांनी मी पुढे जाईन. मी म्हटलं लोकांच्या हातामध्ये आजची मावळाची जी निवडणूक आहे ना, ही नेत्यांच्या हातात नाही, ही मतदारांच्या हातामध्ये. हा कोणत्या वेळी काय चमत्कार करेल याची गॅरंटी नाही. पण ह्या तालुक्यामध्ये मात्र निश्चित मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या अर्थी हे 2 महाबलाढ्य पक्ष एकत्र आले ते या विरोधात,
त्यात काहीतरी तालुक्यामध्ये मोठा राजकीय भूकंप होईल अशी लोकांची खात्री झालेली आहे. आणि तुम्हाला मी खरं सांगतो, माझा अनुभवातून सांगतो, तालुक्यामध्ये मतपरिवर्तन झालं पाहिजे. आणि बापूसाहेब हेगडेसारखा वेल एज्युकेटेड जो साखर कारखान्यामध्ये चांगलं काम करतो, शेतकऱ्यांच्या हिताची, आणि असं एक चांगला परिवर्तन घडवणारा कार्यकर्ता उद्योग क्षेत्रात सुद्धा आज या निवडणुकीत उभा आहे. त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी सर्व पक्षातले लोक एकत्र आलेले. आणि मला खात्री आहे बरं का, मी ज्यावेळी सांगतो तालुक्यामध्ये 5 वर्षाचे निवडणुकीत कोण निवडून येईल कोण पडेल हे अगोदर मी सांगत असतो. तर अजून निवडणुकीला अवकाश आहे. पत्रकारांना एक 8-10 दिवसामध्ये चाललेल्या वातावरणाचा अभ्यास करून तुम्हाला सांगेन या तालुक्यामध्ये परिवर्तन 100% घडणार आहे. आणि बापूसाहेब हेगडे निवडून येईल. त्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. त्यांचं पाठिंब्याचं पत्र प्रांतिकने तयार केलेली, उद्याचे पत्र आल्यावर ते पत्र तुम्हाला आम्ही देऊन टाकतो. प्रांतिकने पत्र तयार केलं म्हणून मी आज इथे येऊन बसतो. आणि तुम्ही पत्रकारांनी माझी झोप उडवली असेल, तुम्ही पाठिंबा दिला, पत्र दाखवा. पण माझ्यावर विश्वास आहे पत्रकारांचा. तुमचे अध्यक्ष यशवंत मोहोळ जे आहेत त्या दिवशी नव्हते, आजही नाहीये. एक मिनिट खराडे साहेब पण दिसत नाही, ठुमरे साहेब. तुमच्या बघा मोहोळच्या बाबतीत मीच त्याला अध्यक्ष केलेलं आहे. त्याच्या घरी एक कार्यक्रम प्रोग्राम आहे. त्याचा फोन आपण नाही आला, मलाही फोन आला. मला येता येत नाही. तुम्ही जेव्हा मी काँग्रेसचा ज्येष्ठ नेता आहे ना, तुम्हाला अजून काय पाहिजे पत्रकार? प्रांतिकच्या पत्राकरता मोहरांना आणि खराडे आता कुठल्या राजकीय पदावर नाही ना शिवसेनेचा अध्यक्ष आहेत आणि खराडे सोबतच आहेत आपल्या. खराडे आता सध्या कुठल्याही राजकीय पदावर सध्या नाहीये, त्याच्यामुळे ते सध्या इन्व्हॉल्वमेंट नाही. नंतर आपण प्रश्न आहे, आपण तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि भाजपने तुम्हाला AB फॉर्म दिलेला आहे. काल आमदारांनी सांगितलं त्याबद्दल काय सांगायला इकडे या. इकडे या. इकडे या. पुढे तुम्ही या माईक सोडेल सगळं घ्या. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वात आपण भाजपची उमेदवारी द्यावी आणि मावळ तालुक्यात मैत्रीपूर्ण लढत व्हावी असं आमदारांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितले. आमदारांनीच ठरवायचं का सगळं, कुठल्या पक्षाचा कुठला आमदार असावं ते. त्यामुळं आमची इथं आजच्या पत्रकार परिषदेला सर्वपक्षीय मंडळी बसलेली आहे. मी मनापासून आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मावळच्या परिवर्तनामध्ये आपण जे सत्य आहे ते जनतेसमोर मांडावं. हे खरं आहे की मी विधानसभेसाठी गेली 5 वर्षापासून तयारी करतोय. आणि ज्यांनी मावळमध्ये भारतीय जनता संपवायची, आपण अनेक पत्रकार त्यावेळी उपस्थित होते की भारतीय जनता पार्टीकडं कार्यकर्ता नाही, उमेदवार नाही, नेता नाही. त्यांची वल्गना आता अशी आली आहे की भारतीय जनता पार्टीने आम्हाला सहकार्य करावं. आता ते सहकार्य करण्याच्या पलीकडे जाऊन भारतीय जनता पार्टीने उमेदवार द्यावा, अशा प्रकारची जर का त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे निवडणूक कुठल्या टप्प्यावर चालली ह्याचा विचार आपण सर्वांनी करावा. मैत्रीपूर्ण लढत रवींद्र भेगडे आणि आशिष असं त्यांचं मत आहे. मी काय म्हणतो तेच उत्तर आहे ना. आता भारतीय जनता पार्टी संपली हे तुम्ही 4 वेळा आमदारांना हा प्रश्न विचारा ना. आता त्या दिवशी मी भाषणामध्ये पण आपल्यासमोर बोललेलो आहे की कोण रवी भेगडेपासून आता रवी आप्पा भेगडे, मग रवींद्र अण्णासाहेब भेगडे, ह्या परिवर्तन झालंय का नाही हे पत्रकारांनी तपासावं. भारतीय जनता पार्टी संपली म्हणणाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीने मदत करावी, भारतीय जनता पार्टीने आता उमेदवार द्यावा. ही परिस्थिती आता झाली कारण की हे संपूर्ण व्यासपीठ आपल्या समोर आहे. आणि मावळची जनतेमध्ये ह्या लोकांनी गेली 40, 50 वर्ष काम केलेलं आहे. ह्यांच्या अनुभवाची शिदोरी सगळ्यांच्या बरोबर आहे. माझ्यासारखा भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मी भारतीय जनता पार्टी टिकवण्यासाठी, घडवण्यासाठी मला धन्यवाद आमच्या नेतेमंडळींना द्यायचे की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी मला फोन केला
की आपल्याला असं काय करता येईल का, परंतु वेळ निघून गेली होती. हाच प्रयत्न गेली 2 महिने आम्ही करत होतो. तर आम्ही सगळे गेली 5-6 महिन्यापासून एकत्र आहोत आणि वोटचं डिव्हायडेड करण्याचा प्रयत्न जर का कोण करत असेल तर ते होऊन देणार नाही. कारण की रवींद्र भेगडे स्वर्गीय दिगंबरदादा भेगडेंचा पुतण्या आहे. त्यांनी जी संस्कृती मावळ तालुक्याला दिली ती टिकवायची म्हणून हा निर्णय आहे. आणि ही जर कोण संस्कृती मोडीत काढत असेल ते आम्ही कदापि होऊन देणार नाही. कारण संघटना टिकली पाहिजे, सगळ्या पार्ट्या टिकल्या पाहिजे, विचार टिकले पाहिजे. आणि ही हुकुमशाही आणि दडपशाहीची प्रवृत्ती खतम करण्यासाठी, कमी करण्यासाठी, मावळचा स्वाभिमान जपण्यासाठी आणि सर्व पक्षांच्या एकत्र विचारामध्ये आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत. त्यामुळं येणारी निवडणूक 100% आम्ही जिंकणार, त्याच्याबद्दल माझ्या मनात कुठलाही संदेह नाही. त्यामुळे मला फोन आला होता, पण तो आमचा जो निर्णय झालेला आहे की आमचं ठरलंय त्या ठरल्याप्रमाणे आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे, त्या अर्जाचं काय करणार? आता 4 तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे. आमचा निर्णय ठरलेला आहे. आम्ही आमच्या ठरलेल्या निर्णयाप्रमाणे बरोबर चाललेलो आहेत. त्यामुळे त्याची काळजी काय करायची गरज नाही. आमचा विरोधक 100% ठरलेला आहे. त्यांनी जी प्रवृत्ती मावळ तालुक्यात आणली ती संपवण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत. आता आमचं ठरलेलं आहे ना. आपण त्या दिवशी देखील तुम्ही आमचं ठरलंय या शब्द माझं- आजही आमचं ठरलंय याच्यावरती स्टिक आहे. काय ठरलंय? काय ठरलंय? नक्की काय ठरलं? आमचा उमेदवार ठरलेला आहे. कोण आहे? अरे आमचा आता तुम्ही सगळ्याच्या समोर आहे ना. आमचे उमेदवार आता ठरलेले आहेत. कोण आहे? नाव. ज्यांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखाना अतिशय ताकदीने सांभाळला, सर्व पक्षांना बरोबर घेऊन गेली 10 ते 15 वर्ष ते काम करतात. ते आप्पांनी सांगितल्याप्रमाणे श्री क्षेत्र भंडारा डोंगर त्याचं आपण मागच्या वेळी वडगावला कार्यक्रम आपण केला. त्या कार्यामध्ये स्वर्गीय दिगंबरदादांच्या सांगण्यानुसार ते मंदिर उभारण्यामध्ये रवी भेगडेंचं काय योगदान आहे ते बाप्पू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. ही सगळी संस्कृती आणि परंपरा जपण्याचं काम जसं आप्पांनी सांगितलं त्याप्रमाणे बाप्पूसाहेब अण्णा भेगडे त्या ठिकाणी करतात हे. आणि सर्व पक्षांचा जो उमेदवार आता आहेत बाप्पूसाहेब अण्णा भेगडे यांच्यासोबत सगळेजण आम्ही आहोत हे तुम्हाला या निमित्ताने मला सांगायचं आहे. प्रत्येक वेळेस माघार घेत असल्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत आहे, त्यांना काय? आम्हाला विजय मिळवायचा आहे आणि त्या विजयाचे साक्षीदार व्हायचे. मला कुठल्याही पापाचं धनी व्हायचं नाहीये. त्यामुळे आमचा हा निर्णय आहे. नाही, एबी फॉर्म आमच्याकडे आलेला नाही. आप्पा, खरं तर तुम्ही म्हणता, नेहमीच तुम्ही म्हणत असता आमचं ठरलंय, तर त्या तुमच्या ठरल्याप्रमाणे तुम्ही आता माघार घेणार आहे? बाप्पूसाहेब अण्णा भेगडे आमचे उमेदवार आहेत आणि त्यांना विजय करण्यासाठी आम्ही सगळे एक सोबत आहेत. तुमच्या बोलण्यामध्ये आता एक शब्द आला होता, आमच्या नेत्यांचा फोन आला होता. तालुक्याला कोणत्या नेत्याचा तुम्हाला फोन आला होता उमेदवारीबाबत ते ऐकायचं? नाही, आम्हाला आमच्या काल आमदारांनी अगदी स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील त्यांच्या नावाचा उल्लेख केला होता. मी तो स्पष्ट उल्लेख केला होता आणि तुम्ही देखील म्हणताय की आमच्या नेत्यांचा फोन आला होता. हे तालुक्याला 100% त्या दिवशी जी मीटिंग झाली त्या दिवशी पण आदरणीय आमचे नेते दैवत देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचा फोन त्यावेळी आला होता. त्यांनी त्यावेळी अशाच प्रकारची कल्पना दिली. परवा रात्रीही त्यांचा फोन आला होता. परंतु त्यावेळी आम्ही सगळ्यांनी सर्व पक्षीयांनी एकत्र फॉर्म भरलेला आहे आणि अपक्ष उमेदवारांच्या बरोबर जायचं हे आमचं ठरलेलं आहे. त्यामुळं बापूसाहेब भेगडे हे सर्व पक्षीय मावळच्या जनतेचे उमेदवार आहेत. त्यांच्याबरोबर 100% आम्ही आहोत. त्याबद्दल कुणाच्याही मनात संदेह नाही. फडणवीसांनीही तुमचे जे तुम्ही जे हे सांगितलेलं आहे की सर्व पक्ष आम्ही उमेदवार ठरवलं, त्याला त्यांनी मान्यता दिली का? आम्ही आमचा मावळ विधानसभेतला निर्णय घेतलेला आहे. आता आमचे जे काय आमच्याकडे ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या संदर्भात आम्ही काम करू शकत नाही अशा प्रकारच्या कल्पना दिलेल्या आहेत. पुढचा निर्णय ते घेतील. परंतु उशिरा ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं आम्हाला आमचा मावळ विधानसभेतला भारतीय जनता पार्टी आणि सर्व पक्षांचा विचार टिकवण्यासाठी मावळची संस्कृती जपण्यासाठी आम्ही एका मतावर आलेलो आहोत.
आणि आमचं 100% ठरलेलं आहे की बापूसाहेब भेगडे अण्णा यांना विजयी करायचे. आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि तुम्ही त्या पत्रकार परिषदेला नव्हते, तुम्ही पण राजीनामा दिलाय? नाही, माझ्याकडं पदच आता सध्या कुठलं नाही. निवडणुकीला लोकसभेचं निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी माझ्याकडे होती, तर ती निवडणूक लोकसभापर्यंत होती. मी माझ्या तालुक्यातला एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा आहे. आता मावळ विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून तुम्ही आहे, ती आमची स्थानिक ठरलेली होती लोकसभेमध्ये. आता काय आम्ही सर्वपक्षीय एकत्र आहोत. आमचे उमेदवार भाजपच्या पदाचा राजीनामा दिलाय? पदच नाही आता माझ्याकडे भाजपचं कुठलं. आपण तुम्हाला फडणवीस साहेबांनी काय असं सांगितलं होतं का की मैत्रीपूर्ण लढत भाजप हो, आम्हाला विचारणा केली होती, परंतु त्यावेळी आम्ही आमचा निर्णय त्यांना सांगितलेला आहे की आता आम्हाला विजय पाहिजे असेल तर आम्ही ह्या मतावर जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही आमचं एक नेतृत्व ठरवलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही पुढे जाणार आहोत. आमदार साहेबांनी काल असा एक इशारा दिला होता की मावळ पॅटर्न जर चालवलं तर तोच पॅटर्न संपूर्ण राज्यभर लागू होईल. तर त्यामुळं आता आमदार साहेब इतके मोठे आहेत की ते सगळ्या नेत्यांवरती बोलू शकतात ना. आम्ही तेवढा मोठा कार्यकर्ता, मी साधा कार्यकर्ता आहे, ते मला ओळखत पण नाही असं मला वाटतंय. त्यामुळे त्या विषयावरती मला काही जास्त बोलता येणार नाही. आणि मला असं वाटतं की ही सत्यता आहे आणि सत्य जनतेसमोर कधी ना कधी येतच. कारण की सगळी मंडळी कायम आम्ही एकमेकांच्या विरोधात लढणारे आहेत, पण यांनी कधी पार्टी संपवण्याचा विचार केला नाही. आणि माझ्यावरती स्वर्गीय दिगंबरदादा भेगडे यांचे संस्कार आहेत, त्या संस्काराप्रमाणे नक्कीच आम्ही काम करतो. आणि आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी काल आमदार साहेबांनी असंही सांगितलं होतं मावळ पॅटर्न म्हणजे फक्त 4 लोकांचा. आता हे 4 मला असं वाटतं की तुमच्या समोर आहे, त्याच्यामुळे त्याचं उत्तर तुम्हाला मिळालंय. त्याचं वेगळं काय स्पष्टीकरण द्यावं असं मला वाटत नाही. आता गाव एकत्र झालेलं आहे, गाव एकत्र झालेलं आहे ते त्यांना माहिती आहे. आणि एक मराठीत म्हण आहे, गाव करीन ते राव करणार नाही. आता संपूर्ण गाव एकत्र झालेलं आहे. आता राव इथं काही करू शकत नाही. त्यामुळे बाप्पांचा विजय हा निश्चित आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला बाप्पांना प्रचंड मताने विजय होणार आहे. आणि बाप्पांना हे फक्त भेगड्यांचे उमेदवार नसून संपूर्ण तालुक्याच्या गोरगरीब जनतेचे उमेदवार आहे. बाप्पांना भेगडे हे संपूर्ण गावाचे उमेदवार आहे. आता म्हणजे तुम्ही 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळणार. आम्ही बाप्पांना ज्या दिवशी फॉर्म भरायला आले त्याच दिवशी विजय त्यांचा निश्चित झाला होता आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब 20 तारखेला होणार आहे. बाप्पांना हे उमेदवार आता फक्त भेगडेंचे नाही राहिले, बाप्पांना भेगडे हे गावाचे उमेदवार आहे आणि संपूर्ण तालुक्याच्या गोरगरीब जनतेचे उमेदवार आहे बाप्पांना भेगडे. तुम्ही भाजपाचे तालुक्याचे अध्यक्ष आहे, मावळ भाजपा बापूसाहेब भेगडे बरोबर असं जरी तुम्ही सांगत असले तरी भाजपच्या अनेक मंडळी देखील किंवा तुमचा विशेषतः संघ जो परिवार आहे तो देखील युतीचा धर्म पाळतोय अशी देखील चर्चा आहे. नाही, मावळ तालुका भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा बाप्पांना भेगडेंसोबत आहे आणि राहणार. भारतीय जनता पार्टीचा कोणीही कार्यकर्ता कुठे जाणार आहे. कारण आम्ही ज्यावेळेस हा निर्णय केला त्यावेळेस तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आम्ही 14 बैठका घेतल्या आणि जनतेला आम्ही विचारलं, आमच्या कार्यकर्त्यांना विचारलं होतं की आपल्याला निर्णय काय करायचा. कार्यकर्त्यांमधून अशी भावना आली की आमदार सुनील शेळके यांचं काम कोणीही करणार नाही. त्यांच्यानुसार आम्ही निर्णय केला आणि त्यावेळेस आम्ही 2 ऑगस्टला मेळावा घेतला होता भारतीय जनता पार्टी. त्या दिवशी आम्ही ठराव केला होता की त्या ठरावात सांगितलं होतं की सुनील शेळकेचं काम कोणीही करणार नाही. का त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला खूप त्रास दिलेला आहे. भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्यांनी एका रात्रीत पक्ष बदलून पायदळ तुडवलेला आहे. भारतीय जनता पार्टीचं आमचं कार्यालय असतं त्या ठिकाणचा रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता त्यांचं काम करणार आहे. तुम्ही बैठका घेतल्या म्हणताय पण कालच्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता होता नाही, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न असून त्याचा या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजपचा काय फायदा पक्ष म्हणून, कारण भाजपने पाठिंबा दिला. सर्व पक्ष उमेदवार आहे बाप्पांना भेगडे. असा प्रचार त्यांच्याकडून. बाप्पांना भेगडे हे चांगले उमेदवार आहेत. गेली 20-25 वर्षे आम्ही त्यांना ओळखतो. ते साखर कारखाना अतिशय चांगल्या प्रकारे चालवतात. रामदास आप्पा काकडे त्यांच्याविषयी अशी सविस्तर आपल्याला माहिती दिलेली आहे. मला एकच आपलं सांगायचं आहे, सन्मान्य आमदार साहेबांनी काल असं केलं की रवींद्र भेगडे यांना AB फॉर्म दिला आहे. मला असं वाटतं की त्यांचा जर तसा काही विचार असेल तसं त्यांनी वरिष्ठ नेत्यांना सांगावं आणि या निवडणुकीतून माघार घ्यावी. त्यावेळी सर्वपक्षीय मावळ विधानसभेतले नेते ठरवतील की कोण आमदार असेल ते. धन्यवाद. खूप खूप आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. हा ये आभार करा. किती आहे ना
पुढे होईल. भरोसा आहे का? आप्पा रवी आप्पा, थांबा. बसा की. सर्वांना जय महाराष्ट्र. दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बाप्पूअण्णा भेगडे हे महाविकास आघाडी व युतीचे सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार आहेत. आज बाप्पूअण्णा भेगडे यांनी जी उमेदवारी स्वीकारली, ती उमेदवारी स्वीकारताना त्यांनी आम्हा सर्व लोकांना विचारात घेऊन सर्वांच्या विचारांनी सर्वप्रथम रामदासप्पा काकडे असतील, दादा असतील, सर्वांना विचारात घेऊन ही मावळची निवडणूक बाप्पूंनीच का लढवावी, ज्यावेळेस हा प्रश्न आला त्यावेळेस आम्ही सर्वांनी विचार केला ही निवडणूक बाप्पूअण्णा लढू शकतात. कारण की गेल्या 10 वर्षापूर्वी बाप्पूअण्णा उभे होते आणि त्यांची हार झाली होती. त्याच्यानंतर एक चांगला चेहरा बाप्पूअण्णांनी 10 वर्षात जे काम केले, साखर कारखाना असो किंवा आपला भंडारा डोंगर असो, त्या कामाची पावती म्हणून अनेक चांगलं सामाजिक कार्य बाप्पूअण्णांचं समाजात असल्यामुळे आम्ही बाप्पूअण्णांचं नाव सूचित केलं. सर्वांच्या विचाराने एक विचाराने सर्वपक्षीय म्हणून आम्ही त्यांचं नाव डिक्लेअर केलं. त्याची कारणं अशी आहे, मावळात आता जे वातावरण चाललंय, मावळाचं मिर्झापूर होत चाललेलं आहे. थोडक्यात जर तुम्ही पाहिलंय, कृष्णराव भेगडे असतील, बापनासाहेब असतील, रुपलेखाताई ढोरे असतील, बाळाभाऊ भेगडे असतील, दिगंबरदादा भेगडे असतील, आज एवढे आमदार होऊन गेले, पण ज्या 20-25 वर्षात जे काय घडलं नाही तेवढ्या 5 वर्षात घडलं गेलं. तुम्ही पाहिलं असन, मावळात फंड आला म्हणतात. आता काल आकडा आला 4,000 करोडचा आकडा आला. ठीक आहे, तुम्ही 4,000 करोडचा आकडा डिक्लेअर केलाय. मला सांगा, तुम्ही 4,000 करोडचा आकडा डिक्लेअर करताय, तसं तुम्ही जाहीर सभेत सांगा की मावळात मी लोकांना एवढ्या हजारो लाखो लोकांना मी नोकऱ्या दिल्यात. आज महिलांना मोठे मोठे मेळावे होतात, महिलांना साड्या वाटप केले जातात. तुम्ही सांगावं मेळावा घेऊन किंवा जाहीर आज सभा हे घेऊन पत्रकार परिषद घेऊन सांगावं की मी एवढ्या महिलांना रोजगार दिलेत आणि सक्षमीकरण महिलांचं केले. मावळातल्या मी जनतेला एकच विचारतोय की आज फंड आला म्हणतात, हा फंड कुणासाठी आला आणि टक्केवारी किती घेतली गेली, त्या टक्केवारीतून कुणाचा विकास झालाय मावळात, हा सर्वांनी विचार करणं खूप गरजेचं आहे. जी टक्केवारी घेतली गेली तीच आता निवडणुकीत समोर येणार आहे. आज तुम्हाला मुलांना, आपल्या तरुण मुलांना रोजगार दिले जात नाही, त्यांना फिरायला अलिबागला पाठवलं जातं, गोव्याला पाठवलं जातं. आपला मावळाच खरं तर कुठं चाललाय, कोण घेऊन चाललंय, कशासाठी चाललंय? एवढी जुनी जाणती लोक इथे सर्व बसल्यात, त्यांनी आज मावळातलं राजकारण पाहिले, राजकारण केले, पण 5 वर्षात जे राजकारण घडलंय ते कधी घडत होतं का? जर तुम्ही विचार करा, एक सामान्य कार्यकर्ता आहे किंवा त्याला एक सामाजिक कार्याची आवड आहे, त्याला जर आज उभं राहायचं असं निवडणुकीला, तो आज मावळात उभं राहू शकतो का? ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील ते नगरपालिकेचं राजकारण पाहा तुम्ही, पुढे निवडणुका लागणारच आहेत. खरंच एखादा सामान्य कार्यकर्ता उभा राहू शकतो का? जर आंधर मावळ, पन मावळ, नाणे मावळ जर आज तुम्ही विचार केला, 25,000 ते 50,000 पिन आज एक सदस्य होऊ शकतो आणि होत होते. आत्ता इथून पुढे ज्या येणाऱ्या निवडणुकांना सामान्य माणसाला जर उभं राहायचं असेल तर कमीत कमी 10 करोड लागतात. आज आमच्या इथं एक निवडणूक झाली, गेली एक 6 महिन्यापूर्वी वाकसाईची निवडणूक झाली. सरपंचाला कमीत कमी 1.5 करोड खर्च आला सरपंच व्हायला, सदस्यांना 25 लाख ते 20 लाख रुपये खर्च आला. आज तुम्ही सांगा मला, आज जर सदस्याला व्हायला तुम्हाला 20-25 लाख खर्च येतोय, सरपंचाला 1.5 करोड खर्च येतोय, जिल्हा परिषद पंचायत समित्यांना 1.5, 2, 5 करोड जर खर्च आला, नगरपालिकेला 2-5 करोड खर्च आला, तर ही मावळ कुठं चाललाय, कोण घेऊन चालले? हे पैसे येतात कुठून? कुणाचे पैसे? जनतेचे पैसे आहेत. हा सर्वांनी विचार करणं खूप गरजेचं आहे. आज काल पत्रकार परिषद घेतली गेली, म्हणजे गुंडांचा पक्ष आहे, गुंडांनी आज हे राजकारण चालू केले. मी तुम्हाला सांगू इच्छितो, गावगुंडांनी राजकारण चालू केले. आम्ही आप्पा आज गावगुंड दिसतात आहे. आज मावळात सर्वात मोठा बिझनेसमॅन म्हणून आप्पांकडे पाहिलं जाते. तो बिझनेसमॅन एक व्यक्ती आहे, तो आमच्याबरोबर आज आलाय. का आलाय? कशासाठी आलाय? मावळचं चित्र चाललंय ते बदलण्यासाठी आलोय आम्ही. आज भेगडे बोलले जातात, भेगड्यांचं राजकारण. बाप्पूअण्णांना उभे करायला आम्ही सर्व जबाबदार आहात, म्हणून बाप्पूअण्णा भेगड्याच उभे राहिलेत रिंगणात. बाप्पूअण्णांना आम्ही तयार केलेला, बाप्पूअण्णा आमचा उमेदवार आहे आणि हा जनतेचा उमेदवार आहे. मी जनतेला एक विनंती करतो की ही निवडणूक जी चालली आहे खूप चुकीच्या मार्गाला चालली आहे. मावळाचे मिर्झापूर व्हायला लागलेले. आज गुन्हेगारी कोण करते, आज ताबे कोण घेते आणि मावळ कोण वाचवते, हे जर तुम्ही आज विचार केला, आज आम्हाला जे गुंड म्हणतात ते मी सांगतो, आज ते ताबे गँग आहे. त्यांचे तुम्ही मावळात जा, आमच्या लोणात 2 ताबे घेतलेत. हा माझ्याकडं पुरावा आहे, मी पुरावा देऊ शकतो. आज आमचा कुसगाव ग्रामपंचायत आहे,
आमच्या महिलांवर 2 गुन्हे दाखल आहे. महिलांवर महिला सदस्य सरपंच 2 गुन्हे दाखल आहे. हे गुन्हे दाखल कुणी केलं, कुणामुळं केलं, कशासाठी केलं तुम्ही माहिती घ्या. म्हणून मी सगळ्या जनतेला एक विनंती करतो, आज आपण सगळे सुज्ञ आहात. आज हा पैशाचा माज, सत्तेचा माज आलाय, हा कुठेतरी थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्र या. आम्ही एकत्र आलोय, तुम्ही एकत्र या आणि हा माज कुठेतरी थांबवा. बाप्पांना भेगडेसारख्या सुशिक्षित माणसाला 10 वर्षात त्यांच्यावर एकही गुन्हा नाही आहे. आज सांगतात भेगडे गुन्हेगारी करतात, ते क्लिप दाखवून चुकीचं लोकांना मार्गदर्शन केले जाते. आज बाप्पूअण्णांची जो फॉर्म भरला गेला आणि ज्या फॉर्मला जी जनसागर लोटला गेला आहे त्याच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं हे सगळं स्टेटमेंट दिलं गेलं जाते. आज बाप्पूअण्णा जर गुंड असते तर 10 वर्षात त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झालेला दाखवा मला, एक ताबा घेतलेला बाप्पूअण्णांनी दाखवा मला, का बाप्पूअण्णाच्या घरच्यांनी कोणी एक ताबा घेतलेला दाखवा, त्यांचे गुन्हे झालेले दाखवा. हे फक्त राजकारण का चाललंय? भेगडे पॅटर्न मावळात पहिल्यापासून फेमस आहे आणि भेगड्यांचं नाव पुढं आल्यामुळं माझ्या पायाखालची कुठेतरी वारू सरकती का, म्हणून लोकांना एक भावनिक राजकारण करून, आतापर्यंत जे भावनिक राजकारण करून जे मिळवलंय, इथून पुढे भावनिक राजकारण करून एक साथ मिळवायचा प्रयत्न केला जातोय. अशा बोलतापांना कोणी बळी पडू नका. बाप्पांना सारख्या चांगल्या माणसाला निवडून द्या. इथून पुढे बाप्पांना सारखी माणसं आप्पा असतील. आज आप्पांनी एक कॉलेज उभं केले आणि लोकांना शिक्षण दिले गेले. मावळात तुम्ही विचार करा, वेदांत फॉस्कॉन कंपनी आली गेली, जनरल मोटर्सचे आज कामगारांचं काय हाल झालं तुम्ही पाहिलं. तुमच्यावर आज पालकमंत्री उपमुख्यमंत्री होते. मग तुम्ही मावळच्या लोकांसाठी, जनतेसाठी, मुलांसाठी, त्या जनरल मोटरच्या मुलांसाठी काय केलं, हा एक सर्वांनी विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणून मी सगळ्या मावळकरांना, मावळती जनतेला एक आव्हान करतो की बाप्पूअण्णासारख्या माणसांना चांगल्या माता निवडून द्या. आज त्यांच्या पाठीमागं रामदासप्पा सारखे बिझनेसमॅन उभे आहेत. त्यांच्याकडे आज कमीत कमी 4-5 हजार इथून पुढं नोकऱ्या देऊ शकतात असे त्यांच्याकडे इंडस्ट्रीज आलेले आहेत. बाप्पांनासारखा जर आमदार आपल्या मावळात झाला तर इंडस्ट्रीला स्कोप भेटतील, लोकांना रोजगार भेटतील, मुलींचं सक्षमीकरण होईल आणि मावळचा विकास होईल अशी मी सर्वांकडून तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. 20 तारखेला चांगले मतदान करून बाप्पांना निवडून द्या अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला एक सांगा, तुमच्या एकंदर बोलण्याचा रोग लक्षात आला की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे असं तुमचं बोलणं सत्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये बाप्पांना भेगडे किती मताधिक्याने निवडून येतील? बघा, मी काय आज हे नाहीये, ज्योतिषी नाहीये, पण जनतेने ठरवलं तर बाप्पांना चांगल्यात चांगल्या माता निवडून येईन मी अशी जनतेकडून अपेक्षा व्यक्त करतो. या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार उपस्थित झाल्याबद्दल मी सर्वपक्षीय उमेदवार बाप्पूअण्णा भेगडे यांच्याकडून आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर